Today I'll be discussing about one of the important topic, and that topic is the topic of research methodology. Normally those who are doing the research, those who are doing MPhil, those who are doing PhD, those who are doing postdoc, and those who are in the semester 4 of the universities for PG, they have the topic called as a research methodology. This research methodology is absolutely important from the viewpoint of the students to go ahead to carry further with the research. There are various components of the research, and these components gives the guidelines for the people about the research. What are these different guidelines that we need to understand? When we try to understand these different guidelines, we need to go for the conceptual and theoretical work about the research. Many of the students are registered for the MA, for the MPhil, PhD, they are doing their postdoc, they are doing their DLIT, but at the same time, it is important for all the researchers to know what is research methodology. When I am talking about research methodology, I will be discussing about the various aspects of the research methodology. And I have framed my lecture into 10 different points. The first point that I will be discussing over here is about the research. मी या ठिकाणी दोन भाषांमधून बोलणार आहे, एक इंग्रजी, मराठी आणि जमलेच तर हिंदी. पहिला मुद्दा या ठिकाणी जो आपण चर्चा करणार आहोत तो मुद्दा आहे संशोधनाचा. संशोधन म्हणजे काय, रिसर्चचा अर्थ काय असतो ते आपण याच्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. The second point that I will be discussing is about the objectives of the research. The third point that I will be discussing about the motivational factors for the research. Fourth point will be about the importance of the research. Fifth point will be research methodology. Then sixth point will be need of choosing the appropriate research methodology. Seventh point will be types of research. Eighth point will be selection of research problem. And ninth point will be literature survey. And the 10th point will be hypothesis. हे इंग्रजीमध्ये निरूपण केल्यानंतर मी तुम्हाला मराठीमध्ये काय बोलणार आहे याचं थोडक्यामध्ये माहिती देतो. पहिला मुद्दा जो या व्याख्यानाच्या माध्यमातून संशोधन पद्धतीमध्ये मी बोलणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा एक पहिला मुद्दा मी या ठिकाणी चर्चा करणार आहे. आणि तो पहिला मुद्दा काय आहे तर संशोधनाचा मुद्दा आहे. संशोधन कसं असायला पाहिजे या संदर्भामध्ये काही गाईडलाईन्स दिलेले. तर संशोधन म्हणजे काय, नेमकं संशोधनाचं काय प्रारूप असतं, काय व्याख्या केलेल्या आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चा करणार आहोत तो संशोधनाचे उद्देश काय असतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो मी चर्चा करणार आहे ते संशोधनाकरता असणारी जी प्रेरणा असते ती काय असते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की संशोधनाचं महत्त्व काय. पाचवा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी चर्चा करणार आहे ती संशोधन पद्धत काय आहे आणि कोणकोणत्या पद्धतीच्या संशोधन पद्धतीचा आपण अभ्यास करायचा आहे. गुणात्मक संशोधन पद्धती काय आहे आणि सांख्यिकीय संशोधन पद्धती काय, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह काय या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. सहावा जो मुद्दा मला या चर्चा करायचा आहे तो म्हणजे योग्य संशोधन पद्धत निवडण्याची गरज काय आहे. आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तुम्ही ज्यावेळेला एखाद्या विषयावरती संशोधन करत असतात त्यावेळेला तुम्हाला त्या विषयाच्या अनुषंगाने काही तथ्यांचं संकलन करायचं असतं, माहिती पुढे द्यायची असते. आणि ही माहिती ज्यावेळेला तुम्हाला द्यायची असते ती माहिती कशा पद्धतीने प्राप्त होईल हे तुम्हाला केवळ संशोधन पद्धतच सांगू शकते. आणि त्यामुळे योग्य संशोधन पद्धती काय आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मुलाखत पद्धतीचा वापर करणार किंवा तुम्ही निरीक्षण पद्धतीचा वापर करणार किंवा तुम्ही स्थळभेट परीक्षण पद्धतीचा वापर करणार किंवा तुम्ही अनुसूची पद्धतीचा वापर करणार किंवा तुम्ही व्यष्टी अध्ययन पद्धतीचा वापर करणार, या सर्व बाबींच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. या सर्व बाबींची चर्चा तुम्हाला बहुतेक वेळा करायला वेळ मिळत नाही किंवा संशोधनाच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत नाही. परंतु या व्याख्यानांच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत हे सगळे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून संशोधनाबद्दल तुम्हाला संपूर्णतः माहिती मिळेल. पुढचा जो सातवा मुद्दा मी चर्चा करणार आहे ते संशोधनाचे जे काही विविध प्रकार आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करता येतं, ते कसं करता येतं, त्यांच्या कोणकोणत्या प्रकार आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया. आणि नंतर आठवा मुद्दा जो आहे समस्या सूत्रणाचा जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे की समस्या सूत्रण करणं तुम्हाला फार महत्त्वाचं असतं कोणत्याही पद्धतीच्या संशोधनामध्ये. आणि मग त्या अनुषंगाने पुढे तुम्हाला जी काही पायरी असते त्या अनुषंगाने तुम्हाला साहित्याचा आढावा घ्यावा लागतो आणि तुम्हाला काही गृहीतके मांडावे लागतात. मैं आज यहाँ पे जो भाष्य करने वाला हूँ संशोधन पद्धति की बात करने वाला हूँ
उसमें संशोधन का मतलब क्या है, संशोधन के उद्देश्य क्या रहते हैं, संशोधन की प्रेरणा क्या है, संशोधन का महत्व क्या है, संशोधन पद्धति क्या है, कौन सी संशोधन पद्धति है, और योग्य संशोधन पद्धति का चुनाव करना क्यों जरूरी है, इसके बारे में चर्चा करेंगे। संशोधन के प्रकार क्या है, संशोधन में समस्या सूत्रण क्या रहता है, उसके लिए विविध पद्धति के साहित्य का आढ़ावा कैसे लिया जाता है, और अभ्युपगम जिसे गृहीत कहते हैं वो क्या है, इसके बारे में हम चर्चा करेंगे। सबसे पहले इंपॉर्टेंट बात यहां पे आती है कि संशोधन का मतलब क्या, व्हाट इज रिसर्च। डियर फ्रेंड्स, देयर आर वेरियस definitions of the research that are given by the various scholars in the world. And when we try to understand these definitions, then we come to know what exactly is the meaning of research for all the researchers. Those who are doing their PhD, those who are doing their postdoc, those who are doing their DLIT, and those who are there in the PG semester 4 and they are doing their projects. So for that, this is absolutely important. So one of the important definitions that I am going to speak over here is about the research. Research is a logical, systematic search for new and useful information on a particular topic. Where I am going to talk about this definition, I am going to explain you in a nutshell in English and then I'll go back to the Hindi and Marathi. Research is a logical, systematic search on a particular topic. See, basically when you are doing a research, your subject, your topic of research is identified, your problem of research is identified, your hypothesis is identified, and you are doing a research on a particular topic. For example, you are doing a research on a particular topic that the SC/ST atrocity cases are there in Maharashtra and what is the situations of the particular victims in Maharashtra. This is your research. So this is your particular topic, and for doing that research on that particular topic, you need to find out the various police stations that are there in the 36 districts in Maharashtra where the cases of the atrocities are being registered, and in that the name of the victim, the caste of the victim is there, whether the contingency grant is given or not, that is also there, and what is the legal status, whether it is pending in the court or whether it is not pending in the court or whether it is disposed, whatever is given. So important point is that when you are doing in a particular topic, see, I'll be explaining within various examples so that many students have many queries, so that queries will be sorted out. So this is a particular topic on which, for example, you are doing a research. If you are doing a particular topic and a research, it is by way of doing a logical research. It's a systematic research. And in order to search new and useful information on that particular topic. So if you are doing atrocities on SC/STs in Maharashtra and you are using some kind of a methodology to go ahead with what? To find the data through RTI from the police station, to find the data of the pendency in the court. So you are trying to go for the empirical methodology. So it's a logical methodology by which you can collect the data. Again, it's a systematic methodology. It's not a wayward methodology. See, nowadays there is a fashion of writing popular articles in the newspaper and saying that I'm an historian, I'm an anthropologist, and I'm so and so and so. It's not the thing. When you are writing something, it has got some basis. See, articles published in the newspaper are just research articles. They are not research articles. Research articles are published in the journals, and they are research journal. They are not magazines and they are not daily newspapers. So therefore you need to understand whatever is been published in the newspaper is not a research article and cannot be considered as one of the research information and useful information that can be used in your research. This can be very important point that I am. आता संशोधन म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. संशोधनाचा अर्थ ज्या विविध व्याख्या जागतिक स्तरावरती आज आहेत, या व्याख्येमध्ये जे काही सांगितले तसं मी थोडक्यात मराठीमध्ये मतितार्थ सांगतो. संशोधन ही एक तार्किक प्रक्रिया आहे, पद्धतशीर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये नवीन आणि उपयुक्त माहिती दिली जाते आणि जेव्हा ती माहिती दिली जात असते त्यावेळेला ती एका निश्चित प्रकरणावरती आधारित असते किंवा निश्चित विषयावरती आधारित असते. मग हा निश्चित विषय काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. संशोधन म्हणजे वर्तमानपत्रामध्ये छापलं गेलेलं एखादं वर्तमानपत्रामधलं लेख नाही.
संशोधन म्हणजे संशोधनपर लेख आणि संशोधन ह्या गोष्टी वेगळ्या असतात आणि वर्तमानपत्रात छापून आलेले लेख हे वेगळे असतात. त्याला पॉप्युलर आर्टिकल असं म्हणतो. त्याला तुम्ही संशोधनाचा स्रोत मानू शकत नाही. त्याला तुम्हाला संदर्भ द्यावे लागतात. ते तुम्हाला एखाद्या रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश करावं लागतं. त्यावेळेला ते संशोधनपर लेख असतात. हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. संशोधन ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला विषय निश्चित असतो की कोणत्या विषयावरती तुम्ही संशोधन करणार. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या की तुमच्या संशोधनाचा विषय हा निश्चित असतो आणि हा निश्चित झाल्यानंतर त्या संशोधनामध्ये तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे, तुम्हाला जे काही माहिती प्राप्त करायची आहे हे देखील निश्चित असतं. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचार या संदर्भामध्ये तुम्हाला जर माहिती संशोधन करायचं असेल तर तुमची ध्येय निश्चित आहे की केसेस काय रजिस्टर होतात, त्यांना न्याय मिळतो की नाही मिळत, न्यायालयामध्ये केसेस गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये काय निर्णय लागतो, त्या किती केसेस प्रलंबित आहेत, या संदर्भात जेव्हा तुम्ही संशोधन करतात, ही संशोधन करताना तुम्ही तर्काचा आधार घेतात. त्यावेळेला तुम्ही एका पद्धतशीर प्रणालीने जातात आणि एक नवीन उपयुक्त माहिती लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करता. ती माहिती अस्तित्वात असते परंतु त्या माहितीला नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करता. मग हे करताना तुम्हाला काय करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये जे 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यांच्या अंतर्गत जे विविध पोलीस स्टेशन्स आहेत, त्या विविध पोलीस स्टेशनच्या वेब पोर्टलवरती अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचाराच्या संदर्भातील आकडेवारी, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तींच्या जाती, त्यातील घटना, त्यांच्या अत्याचाराचे प्रकार, मग खून असेल, बलात्कार असेल, जाळपोळ असेल, मारहाण असेल, शिवीगाळ असेल किंवा त्याच्या घरापुढे मानवी विष्ठा टाकणे किंवा त्याचं शेत बळकावणं, हे जे सगळे प्रकार आहेत, हे सगळं तुम्ही काय करतात की ठरवतं की या क्षेत्रामधला मला माहिती प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही पद्धतशीर पद्धतीने काय करता की त्याचे टॅब्युलेशन्स करतात, त्याची सारणी करतात आणि ती माहिती मांडून घेतात आणि एक नवीन उपयुक्त माहिती लोकांसमोर देतात. थोडक्यात संशोधन म्हणजे असं आहे, संशोधन म्हणजे एका निश्चित प्रकरणावरती किंवा एका निश्चित विषयावरती तार्किक, पद्धतशीर, नाविन्यपूर्ण, उपयुक्त माहिती देणे, याला आपण संशोधन असं म्हणतो. ही संशोधनाची जागतिक स्तरावरती व्याप्त असलेली माहिती व्याख्या आहे, ही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे संशोधनाच्या बद्दल अनेक लोकांनी अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत. आता संशोधन म्हणजे काय, पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. व्हॉट इज अ रिसर्च? इट इज अन इन्व्हेस्टिगेशन ऑफ फाइंडिंग सोल्युशन्स टू सायंटिफिक ऑर सोशल प्रॉब्लेम. म्हणजे काय? व्हॉट इज दॅट? इट इज अन इन्व्हेस्टिगेशन ऑफ फाइंडिंग सोल्युशन टू सायंटिफिक अँड सोशल प्रॉब्लेम्स थ्रू ऑब्जेक्टिव्ह अँड सिस्टमॅटिक अनालिसिस. See, many of you are doing research. Many of you are research scholar. Many of you are doing your MPhil. Many of you are doing your PhD. Many of you are doing your DLit. Many of you are doing your postdoc. Many of you are doing. You are there in the post graduation and you are doing your research. Why you are doing the research? That you first should understand. This conceptual theoretical background needs to be clarified in the mind of the student so that they can go ahead. It is just not a technical task to complete a research, but you need to know what are the parameters of the research. So the first point that I've explained, research is a logical, systematic search for new and useful information on a particular topic. This is called a research. Well, this is there in the part unit 2 of the paper 1 of National Eligibility Test, that is of the research aptitude. This is there, but I am dealing it with a specific manner so that you understand in total. Secondly, what is research? Research is an investigation of finding solutions. You investigate. For what you investigate? To find solutions. For what you want to find the solutions? To get a solution for what? For the problems. Whether that may be a scientific problem, whether that may be a social problem. So you have an objective to do a research, to investigate, and that is to find a solution. And when you are finding a solution with an objective to find solution for the problem, it is a systematic analysis. It's an important. For example, farmer suicide is an issue. So, in Maharashtra, thousands of farmers have done the suicide. So, there was a committee that was appointed and they said that why the farmers are committing suicide in Maharashtra and whether their loan should be waived out or write off. The committee has given the particular suggestions in that manner. So the committee was appointed and the committee has done the research, and after doing the research they have come up with some conclusion and given it to the government. Whether it is feasible or not feasible, that is a government issue for the financial background, that is with the finance department. But such kind of committees, such kind of investigations are done to find out the solutions for the social problems
or any other problems that exist in the society. आता याचा मराठीतून मतीत अर्थ सांगतो काय. मुळात असं आहे की संशोधन ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला ती एक तार्किक प्रक्रिया असते, एक पद्धतशीर पद्धतीने केलेली प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये नवीन उपयुक्त माहिती दिली जात असते. हा पहिला मुद्दा मी आता मगाशी विशद केला. आणि दुसऱ्या मुद्द्याकडे वळतोय की संशोधन करत असताना तुम्ही शोध लावत असतात, तुम्ही शोध करत असतात. कशाचा शोध करत असतात, काय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही काय इन्व्हेस्टिगेट करण्याचा प्रयत्न करतात. तर समाजामध्ये अस्तित्वात असलेले सामाजिक समस्या, राजकीय समस्या, समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या समस्या यांचं निराकरण करण्यासाठी, उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही शोध करत असतात. आणि त्यावेळेला तुमच्यापुढे एक विशिष्ट ध्येय असतं, उद्देश असतं आणि ते पद्धतशीर पद्धतीने तुम्हाला संशोधन करायचं असतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर डिकीचा विषय दिला, म्हणजे दलित एंटरप्रेन्योरशिपच्या संदर्भामधला विषय दिला, तर तो संशोधन का करतो, कारण त्याला माहिती करून घ्यायचं असते की या देशामधल्या उद्योजकतेमध्ये अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयांचं काय स्थान आहे, त्यांना दिलं जाणारं सरकारतर्फेचं सोशल कंपोनंट प्लॅनच्या माध्यमातून, एससीपीच्या माध्यमातून, टीएसपीच्या माध्यमातून दिलेला पैसा हा पोहोचतो की नाही पोहोचतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा सगळा महत्त्वाचा भाग आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही प्रश्न निर्माण होतात. इन्व्हेस्टिगेट करणं म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा फार मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने समिती नियुक्त केली आणि त्या समितीने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी जे आज आत्महत्या करत आहेत त्याची काय काय वेगवेगळी कारणं आहेत, त्याचा त्यांनी सर्वे मेथड किंवा स्थळभेट पद्धतीच्या माध्यमातून किंवा सांख्यिकीय आकडेवारीच्या माध्यमातून त्यांनी संशोधन केलं. आणि त्याच्या निष्कर्षाप्रती आले की किती जणांनी लोन काढलेलं आहे आणि ओला दुष्काळ, दुबार पेरणी किंवा दुष्काळ या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान होतं, पीक न आल्यामुळे त्याची मानसिक अवस्था कशी कुचंबना होते आणि घरगुती जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या न पेलवल्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागते. हा संशोधनाचा विषय झाला. आणि त्याच्यासाठी काय करायचं, तर सरकारने त्यांचे कर्ज माफ करायची किंवा त्याच्यातले जे काही बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे काही लोक आहेत, जे मानक ठरलेले आहेत, त्यांचे निश्चितपणे कर्ज माफ करावं. अशा पद्धतीचं जर काहीतरी सोल्युशन दिलं असेल तर त्या सोल्युशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवता येतात. हा एक महत्त्वाचा संशोधनाचा उद्देश या ठिकाणी सांगतो. म्हणजे पहिल्या व्याख्येमध्ये मी सांगितलं की संशोधन काय आहे. संशोधन तर संशोधन एका निश्चित विषयावरती केलं जात असतं. ती एक तार्किक प्रक्रिया असते जी पद्धतशीर पद्धत केली जाते. त्यामध्ये नवीन उपयुक्त माहिती ही समाजापुढे, शासनापुढे मांडली जात असते. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि कोणतेही संशोधन करत असताना प्रामुख्याने बहुतांश वेळा त्याच्यामध्ये शोध लावला जात असतो, इन्व्हेस्टिगेट केलं जात असतं. आणि हा शोध यासाठी लावला जातो किंवा संशोधन यासाठी केलं जातं कारण विविध समस्यांचं त्यांना निराकरण करायचं असतं. आणि हे निराकरण करण्यासाठी त्याला एक सिस्टमॅटिक अनालिसिस असतो, ज्याला पद्धतशीर पद्धतीने त्याचं चिकित्सक मूल्यमापन होत असतं आणि त्याकरता संशोधन केलं जातं. हे महत्त्वाचं आहे. मुळातच जे विद्यार्थी पीएचडी किंवा एमफिल करता रजिस्टर झालेले आहेत त्यांना हेच कळत नाही बरेचदा की मी संशोधन का करत आहे. त्यांना वाटतं की मला पीएचडीची डिग्री मिळवायची आहे, मला एमफिल मिळवायचं आहे म्हणून मी संशोधन करत आहे. तसं नाही आहे. संशोधन केवळ डिग्री मिळवण्यासाठी करायचं असेल तर त्या संशोधनाला खऱ्या अर्थाने काहीही व्हॅल्यू नाही. त्या संशोधनाची सामाजिक उपयुक्तता काय, त्या संशोधनाच्या माध्यमातून समस्या सुतरण झालेलं असेल तर त्या समस्यावरती कशा पद्धतीने आपल्याला निराकरण करण्यासाठी आपल्याला उपाय देता येतील त्याचं ज्यावेळेला आपल्याला अनालिसिस करता येईल, काही नाविन्यपूर्ण मांडणी करता येईल, त्यावेळेला त्या संशोधनाला खरं अर्थ असतो. हा महत्त्वाचा मुद्दा. अनेक मुद्द्यांना, अनेक विषयांना परामर्श करून मी या ठिकाणी जाणार आहे कारण ह्या सगळ्या कन्सेप्ट, ह्या थिओरिटिकल बाबी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला ह्या कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क्स, या सैद्धांतिक चौकटी संशोधनाच्या विद्यार्थ्यांच्या मनामधून स्पष्ट होतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना संशोधन करता येईल. तर संशोधन जे आहे ते काय आहे, संशोधन काय आहे त्याच्या संदर्भात इंग्रजीमध्ये काही मांडणी थोडक्यात सांगतो. इट इज अ सर्च फॉर नॉलेज. येस, इट इज अ सर्च फॉर नॉलेज. See, things are already existing in the society. People know that farmers are doing the suicide in Maharashtra because of the loan, because of the family constraint, because of many other reasons, personal reasons, many other reasons are there. So they are doing the suicide. This is knowledge is available. But in addition to that, you are searching and finding out why these things are happening, and then you are doing some kind of an addition and you are searching a knowledge to get a new knowledge in that particular area. So that is an important point.
आता मराठीमधून सांगतो. संशोधन ज्या वेळेला होत असते त्यावेळेला तुम्हाला ज्ञानप्राप्ती करणं हे त्याचं एक महत्त्वाचं उद्देश असते. मग संशोधन केल्यामुळेच ज्ञानप्राप्ती होते का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्ञान तर मुळातच अस्तित्वात असतं, परंतु ज्या वेळेला आपण ते वेगळ्या पद्धतीने लोकांपुढे मांडतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ॲडिशन होत असतं. ज्ञानप्राप्ती करणं आणि दुसऱ्याला ज्ञानबोध करून देणं हे संशोधनाचं महत्त्वाचं उद्देश आहे. उदाहरणार्थ मी एक ठिकाणी उदाहरण देतो. अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना, ज्याला डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्ट, डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल ट्राईब असं म्हणतात. या उपयोजनांच्या माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतात की नाही पोहोचतात, ह्याचं तुम्ही काय करतात, संशोधन करतात. त्या विषयावरती तुम्ही विषय घेतलेला आहे की गोंडवानामध्ये जे काही आदिवासी आहेत त्यांच्यापर्यंत या डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर शेड्यूल ट्राईब, म्हणजे ज्याला आपण TSP म्हणतो, त्याच्या माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत तो निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतो का, त्या योजनांचा त्यांना फायदा होतो का, याच्यावरती जेव्हा तुम्ही संशोधन करता त्यावेळेला ज्ञानबोध करून देतात की खऱ्या अर्थाने होतो का नाही होत हे तुम्हाला त्या ठिकाणी मांडता येतं. पुढे असं म्हटलेलं आहे की संशोधनाच्या माध्यमातून जी काही अप्रकाशित तथ्य असतात, जे काही अप्रकाशित सत्य असतं किंवा जे लपलेलं सत्य असतं ते तुम्ही लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करता. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जे संशोधकांनी समजणं गरजेचं आहे. तुम्ही संशोधन करतात, काय संशोधन करतात की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आंबेडकरी चळवळ या विषयावरती तुम्ही संशोधन करतात फॉर एक्झाम्पल. परंतु हे संशोधन करत असताना तुम्हाला त्याच्यामधले लपलेले विविध पैलू आहेत त्यांचं तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला संशोधन करणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्राच्या संदर्भात जर आंबेडकरी चळवळीचा अभ्यास केला ते केवळ एका पर्टिक्युलर महार कम्युनिटीला दोष देऊन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दोष देऊन चालणार नाही. कारण मतांचं राजकारण आहे आणि ह्या मतांच्या राजकारणामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर किती 59 जातीपैकी 58 जाती बहुल ज्या ठिकाणी प्रदेश आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा मागासवर्गीयांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आले, हे देखील संशोधन करण्याची गरज आहे. त्यावेळेला तुम्ही आंबेडकरी चळवळीवरती भाष्य करू शकाल. केवळ एका समाजाला दोष देऊन चालणार नाही, तर त्या समाजाची भूमिका काय होती आणि इतर समाज कुठे कमी पडला आणि हाही समाज कुठे कमी पडला याच्यावरती तुम्हाला अनुषंगाने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यावेळेला हे जे लपलेले पैलू आहेत, हे जे अप्रकाशित पैलू आहेत, हे अनडिस्कस्ड पैलू आहेत, या पैलूंना तुम्ही अनफोल्ड करतात त्यावेळेला ते संशोधन होतं. सत्य जाणून घेणं हे संशोधनाचं उद्देश असतं. पुन्हा एकदा सांगतो, संशोधन ही एका निश्चित विषयावरती केलं जातं. ही एक तार्किक प्रक्रिया आहे, ही अभ्यासपूर्वक प्रक्रिया आहे जी पद्धतशीरपणे केली जाते आणि एका निश्चित प्रकरणावरती केली जाते. आणि हे संशोधन करत असताना त्या संशोधनातून ज्ञानबोध करण्यासाठी संशोधन केलं जात असतं. आणि संशोधन करत असताना जे सत्य लोकांपर्यंत आज आलेलं नाही ते सत्य लोकांपर्यंत पुढे मांडण्यासाठी देखील संशोधन केलं जातं. हा संशोधनाचा मुद्दा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा मला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो इन एन काइंड ऑफ रिसर्च, why this research is being done? It is done for searching a knowledge. It is done for discovering the hidden truths in the history. That is important point. So there are various questions. I think you can go ahead with my presentation. Anyhow, this topic, this is the related topic to this group. Anyways, that's a different issue. Right now, we need to know what are the various parameters of the research, and we need to know why we are doing the research for MPhil, PhD, postdoc, DLIT. And when you are studying for the national eligibility test for paper 1, unit 2, there are various definitions, there are various things that we need to study. So this is an important point. So there are some questions, but I would like to be focused on this particular topic. Anyways, so search is done for the knowledge. And what is research? Research is a systematic, logical process where new information is given on a particular topic. This research has been carried out. It is done for search of knowledge. It is done for the discovery of the hidden truth. It is also there for getting information about that matter. तर संशोधनाच्या माध्यमातून त्या विषयाच्या संदर्भात असलेली माहिती प्राप्त केली जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला मांडायचा. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत. आय एम फोल्डिंग द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ द रिसर्च. So what are the important points?
See, it's a bilingual or trilingual lecture so that the entire India is listening to me. Maharashtra is listening to me. And some of the other parts of the country are listening to me. And the entire globe is listening to me. So that we need to be bilingual, trilingual, so that it goes to all the people. So that's why I'm there in the different languages. So, what is research? Research, and what is an important point in the research? The information might be collected from the different sources like experience. So, you are collecting an information in research. संशोधनाच्या माध्यमातून तुम्ही तथ्यांचं संकलन करत असतात, तुम्ही माहितीचं संकलन करत असतात, माहिती मांडत असतात. मग ही माहिती मांडत असताना तुम्ही कशा पद्धतीने ती माहिती तुम्ही जमा करतात हा देखील महत्त्वाचा मुद्दा घेणं गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या संदर्भामध्ये अभ्यास करतो त्यावेळेला तो कोणत्या पद्धतीने करेल, तर तो वर्णनात्मक पद्धतीने करेल, ऐतिहासिक वर्णनात्मक पद्धतीच्या माध्यमातून करेल आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून तो करेल. मग ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न संशोधनाच्या माध्यमातून होतो आणि मग ती माहिती पुटअप केली जाते. हा महत्त्वाचा प्रक्रिया. सो इन एनी काइंड ऑफ रिसर्च व्हॉट इज हॅपनिंग that the information might be collected from the different sources like what? Experience. So the research goes to find out something. For example, the situation of the tribal peoples in Talasari and the tribal zone. What is the educational situation in? For example, there is one important point that one of my students is there in the Silvassa. You know, that is a union territory. It is a union territory and there is no university till date. Though there is a special provision of the money that is allocated for the union territories, but till date there is no university in that. They are studying in the Gujarat University, they are studying in the other university. So what you are doing, you are trying to gather the experience of the students, those who are studying in Maharashtra, in Mumbai University, and various other universities, and you are asking them what is your experience in other areas, and then you are coming to some kind of conclusions that there is no scholarship, there is no free ships as given in Maharashtra that is there in the Silvassa. This is fact. That one of my students, Jayesh Pagi, is doing a research on the tribals in Silvassa, that is Union Territory of Dadra and Nagar Haveli. So he is trying to find out through his own experience. He is taking the interviews, he is doing the survey. And this experience carries a lot of weightage. So this is an important point that to know. So whatever topic that you have chosen, that topic gives you the methodology to go ahead to collect the information. Maybe by experience of the people, maybe by interviews, maybe by survey, maybe by questionnaire, maybe by schedule, you can collect the information. You can collect the information from the human beings. You can collect. There is an oral history, there is a field visit. You can go to that field and you can find out what is that. First I will explain in English and then I will come back to the Marathi so that the students get the information in. You collect the information when you are doing a research through books. Maybe a reference book, maybe a book. That's all. And you try to put forth the facts of the research by descriptive and historical methodology. This is an important point. Only the books are there that from where you can collect the information? No. You can collect the information from the journals also. There are various research journals available, there are e-journals available. There are various types of research journals available, from that you collect the information. Then you collect the information from the online sources. You may collect the information from Shodha Ganga. You may collect information from Shodha Gangotri. You may collect the information from the various sites of the various universities. You may collect the information from the various PDF books that are available online. You may collect the information from the various websites that are available. Various web portals of the University of Mumbai or various other universities where the information is given. So you are collecting the information. We are doing a research. You are trying to search and get an information by various ways. So what are that? That we need to understand. It's a books, it's a journal, it's an online sources, and nature also. So by way of observation, by way of experimental methodology you are using that. So again I will explain in Marathi what is exactly. संशोधन ज्या वेळेला माणूस करत असतो त्यावेळेला ते संशोधन ज्ञानबोध करून देण्यासाठी असतं. हा पहिला मुद्दा. आणि हे ज्ञानबोध करून देण्यासाठी असणारं संशोधन, ते संशोधन जे अप्रकाशित तथ्य असतात, ज्या अप्रकाशित बाबी असतात त्या बाबींना पुढे आणण्यासाठी पण असतं.
आणि ते करण्याकरता तुम्ही माहिती प्राप्त करून घेत असतात. संशोधनामध्ये माहिती प्राप्त करून घेणं गरजेचं असतं. मग संशोधन करताना तुम्ही माहिती प्राप्त करून घेता म्हणजे काय करता, तर ही माहिती प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती प्राप्त होत असते. मग कोणकोणती पद्धत आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला माहिती प्राप्त होते, म्हणजे तुम्ही अनुभवजन्य पद्धतीचा वापर करता. आणि ज्यावेळेला तुम्ही अनुभवजन्य पद्धतीचा वापर करता, त्या अनुभवजन्य पद्धतीचा वापर करत असताना त्यावेळेला तुम्ही प्रश्नावली पद्धतीचा वापर करतात, मुलाखत पद्धतीचा वापर करतात, सर्वेक्षण पद्धतीचा वापर करतात आणि तुम्ही काय करतात ते तथ्य मांडण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ सिल्वासा नावाचा जो काही प्रांत आहे, जे केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीमध्ये आहे, त्या ठिकाणी अद्यापर्यंत एकही विश्वविद्यालय नाही, युनिव्हर्सिटी नाही. केंद्र सरकार माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रँट्स असताना देखील त्या ठिकाणी नाही. मग अशा वेळेला तिथली मुलं कुठे शिक्षण घेतात याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्या मुलांचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल, जे मुंबईत अभ्यास करतात, जे गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये इतरत्र अभ्यास करतात. त्यांचं तुम्ही मुलाखत घ्या, प्रश्नावलीच्या माध्यमातून करा, निरीक्षण पद्धतीचा वापर करा, स्थळभेट पद्धतीचा वापर करा आणि त्यांचा जो काय अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्ही काय करा, ती माहिती देण्याचा प्रयत्न करा. संशोधनामध्ये ह्या महत्त्वाच्या बाबी. मानवी आंतर परस्पर संबंध विकसित केले जातात संशोधनाच्या माध्यमातून माहिती मिळवण्याकरता. मग मौखिक इतिहास पण मांडला जातो, स्थळभेट पद्धतीच्या माध्यमातून देखील इतिहास मांडला जातो. केवळ हेच काय आहे की ज्याच्या माध्यमातून माहिती मिळते, नाही, अनेक बाबी आहेत. पुस्तकांच्या माध्यमातून मिळतं, ग्रंथांच्या माध्यमातून मिळतं आणि ही माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्याचं अनालिसिस करता. उदाहरणार्थ कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढलेली शिक्षणाची मोहीम जी आहे, त्यांनी केलेल्या शैक्षणिक संस्था या संदर्भामध्ये विविध ग्रंथ, विविध पुस्तकं, प्रकाशित अप्रकाशित संशोधनपर लेख उपलब्ध आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करता. एखाद्या शैक्षणिक संस्थेचा तुम्ही अभ्यास करतात. संदीप नावाच्या एका माझ्या विद्यार्थ्याने, परभणीला आहे तो, त्याने मराठवाड्यामधील निजाम कालखंडामधील शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि मग त्याला त्यावेळेला लक्षात आले की त्या कालखंडामध्ये शैक्षणिक परिस्थिती अशी होती की हिंदूंनी त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेतलेले होते आणि त्याची सांख्यिकी आकडेवारी त्याच्याकडे आहे. आणि मग त्याकरता त्याला वर्णनात्मक पद्धतीचा वापर करावा लागला, ऐतिहासिक वर्णनात्मक पद्धतीचा वापर करावा लागला आणि त्याला विविध पद्धतीच्या पुरातत्व विभागांकडे जावं लागलं, कर्नाटकला जावं लागलं, आंध्रला जावं लागलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलं, माहिती काढावी लागली. तर संशोधन करत असताना तुम्ही ग्रंथांचा, शोधपत्रिकांचा वापर करत असतात. आणि हे करत असताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही निसर्गाचा देखील कधी कधी संशोधन, तुमचा जसा विषय म्हणजे एखाद्याने एन्व्हायरमेंटल हिस्ट्रीवरती जर अभ्यास चालू असेल, ठाणे जिल्ह्यातील पर्यावरणात्मक परिस्थिती, जंगलांचा संदर्भामध्ये, जंगलांचा विकास वगैरे, वनतोड वगैरे, काय तुमचा काही विषय असेल, जो काय असेल, वनांच्या संदर्भामध्ये असेल, पशुसंवर्धनाच्या संदर्भात असेल, तर त्यावेळेला तुम्ही निरीक्षण पद्धतीचा वापर करू शकतात. त्या ठिकाणी जाऊन स्थळभेट पद्धतीचा वापर करू शकतात. निसर्गाचं तुम्ही त्या ठिकाणी परीक्षण करू शकतात. वन्यप्राण्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं का ते इथे राहू शकतात, का इथे राहू शकत नाही, या सगळ्या गोष्टींचे अनालिसिस करू शकता. म्हणजे माहिती प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या स्त्रोतांचा वापर करावा लागतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला काहीच माहिती प्राप्त होत नाही, बहुतांश तुम्ही आता घरी लॉकडाऊनमध्ये अडकलेला आहात, मग काय करणार? तुम्हाला संशोधन तर करायचं आहे. बरेच विद्यार्थी जे संशोधन करू इच्छितात त्यांना मार्ग मोकळे आहेत, ते इंटरनेटच्या माध्यमातून संशोधन करू शकतात. तुम्हाला माहिती प्राप्त होऊ शकते. गरज नाही की तुम्हाला तुमच्या संशोधनाच्या विषयावरतीच माहिती प्राप्त होईल, तोच नेमका तुम्हाला विषय प्राप्त होईल. परंतु पॅरलल, समांतर स्तरावरती इतर काही प्रकार जे आहेत ते संशोधन होत असताना त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. उदाहरणार्थ एखाद्याचा विषय आहे की पेशवेकालीन अस्पृश्यता आणि गुलामगिरी, ठीक आहे, तर पेशवेकालीन अस्पृश्यता गुलामगिरी या विषयावरती जर तुम्हाला संशोधनात्मक पीएचडीचा थिसिस शोधगंगावरती लाभला नाही, तर मग तुम्ही काय करणार? मग त्यावेळेला तुम्ही सोशल कंडिशन्स इन इंडिया म्हणून टायटल टाका थिसिसचं, तुम्हाला ऑटोमॅटिक माहिती मिळेल. मग त्याच्यामध्ये कास्ट सिस्टीम, अनटचेबिलिटी, बॉन्डेड लेबर, आणि मग तुम्ही पॅरलली जाऊ शकतात की हा मध्ययुगीन कालखंडामध्ये, पेशवेकालीन कालखंड हा मध्ययुगीन कालखंडामध्ये गणला जातो का कोणत्या कालखंडामध्ये गणला जातो, त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि मोर एव्हर तुम्हाला ती मांडणी करता येते, कारण पद्धती त्याच आहेत. चातुर्वर्ण आहे, अस्पृश्यता आहे, गुलामगिरी आहे, वेठबिगारी आहे, या सगळ्या पद्धती ज्या आहेत ना त्या पूर्वापार चालत आलेल्या. त्यामुळे युनिव्हर्सल ट्रूथ तुम्हाला फाइंड आउट होतं आणि जेव्हा युनिव्हर्सल ट्रूथ फाइंड आउट होतं त्यावेळेला तुम्हाला मांडणी करणं सोपं असतं. हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे जेव्हा एक दरवाजा बंद झालेला असतो त्यावेळेला तुम्हाला अनेक दरवाजे उघडे असतात की ज्या दरवाजांच्या माध्यमातून तुम्हाला संशोधन करण्यासाठी
वेगवेगळे स्रोत उपलब्ध असतात. त्यामुळे संशोधन करताना तुम्हाला शोधणं गरजेचं असतं आणि हे शोधण्याकरता तुम्हाला अनुभवांचा वापर करावा लागतो, मानवी अंतरसंबंध प्रक्रिया करावी लागते, पुस्तकांचा वापर करावा लागतो, शोधपत्रिकांचा वापर करावा लागतो, वेगवेगळ्या स्रोतांचा अभ्यास करावा लागतो, इंटरनेटचा वापर करावा लागतो, त्यावेळेला संशोधन होतं. आता संशोधन काय आहे हे समजणं गरजेचं. व्हॉट इज अ रिसर्च? रिसर्च कॅन लीड टू न्यू कॉन्ट्रीब्युशन टू द एक्झिस्टिंग नॉलेज. इट्स इम्पॉर्टंट पॉइंट. Research can lead to new contribution to the existing knowledge. What does it mean? It means that there is an existing knowledge, but you are giving something new contribution to that knowledge. This is an important point. Say, I'll explain you. I'll explain you in a simple manner. Research can lead to a new contribution to the existing knowledge. So in that particular time, you need to know what is that. For example, everybody is knowing that Dr. Ambedkar is the father of Constitution of India. But if anybody is doing a research on Dr. Ambedkar and labor movement, at that particular juncture of time, the knowledge is available that Dr. Ambedkar played a very important role in framing up the labor policy. But you are trying to put forth in a different manner, by way of doing a comparative analytical methodology, the labor policy that was in pre-independence era, the labor policy that was in post-independence era, the labor policy in between 1942 to 1946, which was developed by Dr. Babasaheb Ambedkar, and it aimed at three different aspects. One is a tripartite approach, that the meetings with industrialists, meetings with the government, and meeting with the workers, those who are working in that. So it was a tripartite approach, and then the legislations were brought about. This was the first approach in the history of labor, history of India, that Dr. Ambedkar has done. Then various labor welfare legislations are there, various schemes are there. So these are the three important points, and the practical aspect is also there. That practical aspect is what? So if an inquiry is set up on a particular labor, then what could be the modality that was being discussed and led by Dr. Ambedkar when he was a labor member of the Labor Viceroy's Council between 1940 to 1946. So the knowledge is there, but you are giving a new dimensions. You are saying that the earlier labor members have never thought about the tripartite approach, have never thought about the welfare schemes, have never thought about starting the employment exchange, have never thought about limiting the hours, but it was Dr. Ambedkar who has thought about and who has practically implemented. So it's a addition to the knowledge, which is an existing knowledge, and in a new way that you are contributing. It's an important point. I'm explaining with an example so that those who are doing different types of research on different subjects, they will be getting an insight to do the research. It will be very monotonous for me to explain the concepts and theories of research and go ahead without explaining with them various examples, then it will be an injustice. आता संशोधनाच्या माध्यमातून काय होत असतं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जे एमफिल पीएचडी करतायत, जे पदव्युत्तरला सत्र 4 मध्ये दुसऱ्या वर्षाला जे 100 मार्काचा प्रकल्प बनवत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी समजणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या विषयावरती संशोधन करत आहात ते त्याच्यावरती माहिती समाजामध्ये ऑलरेडी आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नाविन्यपूर्ण योगदान करत आहात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो की काय उदाहरण आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मजूर मंत्री म्हणून असणारं कार्य जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. मग ते कसं आहे हे लोकांना माहिती आहे की त्यांनी काय काम केले, म्हणजे त्या व्हॉल्यूममध्ये पब्लिश झालेले की एवढे लेजिस्लेशन आले, एवढ्या मिटिंगा झाल्या, मग त्या पद्धतीने असं काम झालं तसं काम झालं, हे सगळं लोकांना माहिती आहे. पण ज्या वेळेला तुम्ही हे पुटअप करतात त्यावेळेला तुम्ही एक नाविन्यपूर्ण माहिती करत असतात. काय नाविन्यपूर्ण माहिती देतात की या देशाच्या कामगारांच्या इतिहासामध्ये, कामगारवादाच्या इतिहासामध्ये जे पूर्वीचे कामगार मंत्री झाले 1942 ते 46च्या अगोदरचे आणि नंतरचे पण, त्या अगोदरच्या कामगार मंत्र्यांनी त्रिपक्षीय दृष्टिकोन विकसित नव्हता केला. म्हणजे सरकार, कारखानदार आणि मजूर ज्यांना एकत्रितरित्या घेऊन त्या ठिकाणी काय करायचं तर कामगार विषयक धोरण आखायचं, कायदे करायचे, बिलं विधेयकं संमत करायची, त्याच्या अगोदर या सर्वांशी चर्चा करायचं, विविध ठिकाणी बैठका घ्यायच्या भारतामध्ये. हा सर्वात पहिला अभिनव प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता.
तो त्या कालखंडामधल्या साम्यवादी पक्षांना देखील माहीत नव्हतं. म्हणजे तो जे इम्प्लिमेंटेशन साम्यवादाचं खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरने 1942 ते 46च्या कालखंडामध्ये केलेलं आहे, त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे फार मोठ्या प्रमाणात. हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी हायलाईट करता येतो. केवळ हेच चालतं का? तर कामगारांच्या तासांच्या संदर्भामध्ये कुणीतरी चर्चा केली असेल, परंतु कामगारांच्या तासाचं निश्चितीकरण या संदर्भामध्ये विधेयक आणण्याचं काम कुणी केलं? तर बाबासाहेबांनी केलं. रोजगार विनिमय केंद्र स्थापन करण्याचं काम कुणी केलं? तर बाबासाहेबांनी केलं. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचं काम कुणी केलं? तर बाबासाहेबांनी केलं. हे जे सगळं आहे, हे सगळं देत असताना आधीच्या कामगार मंत्र्यांनी काय केलं आणि काय नाही केलं आणि त्याच्यापेक्षा बाबासाहेबांचं नाविन्यपूर्ण कसं आहे, हे जेव्हा तुम्ही मांडता आणि प्रतिपादित करता, त्यावेळेला तुम्ही त्याला एक नवीन ॲडिशन करतात, तुम्ही नवीन योगदान करतात की बाबा जे काही अस्तित्वात असलेलं ज्ञान आहे, त्या अस्तित्वात असलेल्या ज्ञानामध्ये तुम्ही एक नवीन दिशा, नवीन आयाम देण्याचा प्रयत्न करतात की कामगार वादाचं कल्याणकारी धोरण स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पारित केलं, की ज्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिपक्षीय बैठका घेतल्या, ज्या धोरणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांवरती जर एखादी समिती कारखानदारांनी जर काही नियुक्त केली असेल तर त्याचं निराकरण करण्यासाठी कशा पद्धतीची समिती असावी, एन्क्वायरी कमिटी कशी असावी, त्याची प्रोसेस कशी असावी, त्याच्यामध्ये त्याला कशा पद्धतीने पुढे न्याय मागण्यासाठी कुठे पुढे जाता येईल, या सगळ्या गोष्टींची बारीक बारीक गोष्टींची तरतूद बाबासाहेबांनी केली, जी यापूर्वीच्या मजूर मंत्र्यांनी केली नव्हती. हे मांडण्याची ताकद जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये येते, त्यावेळेला संशोधन होत असतं. केवळ लेबर मुवमेंटवरती संशोधन करणारे अनेक विद्यार्थी मी बघितलेले आहे. पाट्या टाकण्याचं काम करू नका, त्या विषयाला न्याय देण्याचं काम करा. आणि न्याय तेव्हाच देऊ शकाल जेव्हा तुम्हाला संशोधन म्हणजे काय कळेल आणि संशोधन का करतो हे कळेल. त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येईल. हा महत्वाचा मुद्दा. तुम्ही नवीन योगदान देत आहात, प्रचलित ज्ञानामध्ये तुम्ही भर टाकण्याचा प्रयत्न करत आहात. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी अधोरेखित करतो. आणि पुढे ओनली थ्रू द रिसर्च इज इट पॉसिबल टू मेक द प्रोग्रेस इन द फील्ड. दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. सी, only through the research it is possible to make the progress in that particular field. Earlier it was taught by the various people in the society that earth is not round, earth is plane. Somebody said that it is in the triangular shape, somebody said that it is in the rectangular shape. It's not so. But it was Galileo who said that it is not true. And then he investigated. Copernicus, Galileo played a very important role. Though they died, but they never changed their opinions because they have searched. Research makes it possible to make the progress in that field. Now the entire satellite technology is depending upon the theory that was propagated by Galileo, Copernicus and the various people at that particular time, those who have done the research in that time. So this is an important point. Only through the research it is possible to make the progress in the particular field. I am giving an example. Maybe there are various examples, but there are some specific examples that I am giving, and so that you can understand the conceptualization. संशोधनाच्या माध्यमातून त्या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की संशोधनाच्या माध्यमातून त्या क्षेत्रामध्ये प्रगती होते म्हणजे काय होतं. पूर्वी असं म्हटलं जायचं की पृथ्वी ही गोल आहे. असं नव्हतं. पूर्वी असं म्हटलं जायचं की पृथ्वी ही चौकोनी आहे, त्रिकोणी आहे, षटकोनी आहे. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मतप्रवाह होते. पण गॅलिलिओने त्याचा मतप्रवाह मांडला की पृथ्वी ही गोल आहे. कोपर्निकसने त्याचा मतप्रवाह मांडला जो त्या मतांवरती त्यांना अगदी जीव द्यावा लागला. त्यांच्या आयुष्याची संपलं तरी त्यांनी त्यांच्या मतांशी कधी तरी कुठे तडजोड केली नाही. म्हणजे संशोधक जो असतो तो त्याच्या मतावरती ठाम असतो, कारण तो काहीतरी शोध करत असतो आणि त्याने केलेल्या शोधामुळेच काहीतरी नाविन्यपूर्ण माहिती जगामध्ये येत असते. आणि आताचं संपूर्ण स्पेस टेक्नॉलॉजी, आताचं पूर्ण क्षेपणास्त्रांचा विकास, आताच्या पूर्णचं सॅटेलाइट टेक्नॉलॉजी ही पृथ्वी गोल आहे या सिद्धांतावरती आधारित आहे. म्हणजे या पृथ्वीच्या कक्षेबरोबर चंद्र किती अंतरावरती आहे, मंगळ किती अंतरावरती आहे, हे सगळं सिद्ध होतं. हे का झालं? कारण लोकांनी संशोधन केलं. संशोधन केल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली. आणि ही जी काही प्रगती झालेली आहे ती संशोधन केल्यामुळे झाली. हा महत्वाचा मुद्दा. सी, आय एम बायलँग्युअल. दोज हू आर आस्किंग मी फॉर बिंग बायलँग्युअल,
I am doing that, but one point in English I am explaining, and similarly at the same time I am explaining in Marathi so that you can understand. It can't be entirely in English because there are students from Maharashtra and India. They say that we need to have a Vernacular language so that we can understand that. हे अत्यंत कठीण काम आहे एकाच वेळेला तिन्ही भाषांमधून बोलणं किंवा दोन्ही भाषांमधून बोलणं आणि ती लिंक ठेवून बोलणं हे कठीण असतं, परंतु ते केवळ विद्यार्थ्यांच्या मध्ये ही एक महत्त्वाची संशोधन वृत्ती विकसित व्हावी. मी माझ्याकडे असलेला ज्ञानाचा फायदा या देशातील तमाम विविध मातृभाषांमध्ये बोलणाऱ्या, महाराष्ट्रातल्या मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये बोलणाऱ्या आणि जागतिक इंग्रजीमध्ये भाषा असलेल्या लोकांसाठी मी या दोन पद्धतीचे विवेचन करत आहे. एक मुद्दा इंग्लिशमध्ये आणि तोच मुद्दा मराठीमध्ये, अशा पद्धतीने आपण चाललेलो आणि हिंदीमध्ये थोडंफार हा ट्रायलँग्युअल फॉर्म्युला. त्रिभाषा पद्धत व्याख्यानाची. रिसर्च इज डन विथ द हेल्प ऑफ स्टडी. कॅन यू से दॅट आय एम डुईंग द रिसर्च बट आय एम नॉट डुईंग एनी स्टडी? यू कॅनॉट से. You need to say that I am doing some study to find out this solution of these particular problems or investigate this. So research is done with help of study, with help of experiments. You are doing experiments. See, the first rocket that was launched failed, second rocket launched that was failed, and they are doing some kind of research again and again. You are doing some experiments and then finally you get a success in that particular manner. So research is done with the help of study. It's done with help of experiments. Practical experiments are absolutely important. Mendeleev has come out with a theory of evolution. You know, the electricity, the bulb that we do have right now, that doesn't came into existence in one day. They have to do many experiments. The Wright brothers who invented this aeroplane, they were unsuccessful. At the primary level, they were unsuccessful. But they did a practical, they did an experiment, and after doing the experiment, they were successful. So research is something that is done with the study, that is done with the experiment, that is done with the observations. Why I have failed is an important point, and why I have failed requires an observation, and that observation is done. Then you go ahead with, see, telephone was invented by Graham Bell, but it was not so like right now it is in mobile and all things are there. It was in different manner earlier. So they did a lot of observations, they did a lot of practical studies, and then they have come out of some research things. Research is done with an analytical mindset. That is a critical mindset. Why I have failed? Why my first airplane that was done with such an efforts was unsuccessful? Why? Why so? You are trying to find out the solutions. So is that you are trying to analyze in a research why these things happen. So what is the reason? This is important. And further, you are doing a comparison. Why I was unsuccessful at the first time, second time, third time, fourth time, fifth time. And you are comparing that how I am developing in due course of time. You have logical reasoning. That logical reasoning gives you the base to go ahead for the research to find out. You know, people were dying when there was a plague, when there was an influenza. They were dying. But then vaccine was being developed. And that vaccine was developed with an analysis, with a comparison, with a reasoning. And then only that it got successful. So is an important point. When you do a research, it is done with the help of particular things. It is done with help of study and a systematic approach. It is done with an experiment, with a practical approach. It is done with an observation. It is done with an analytical mindset, critical mindset. It is done with a comparative mindset, inquisitiveness. It is done with the reasoning, with a logical approach. Then the research is carried out. The various examples I have explained right now. संशोधन जेव्हा करत असतो त्यावेळेला ते संशोधन करत असताना काही गोष्टींचा वापर करून ते संशोधन होत असतं. ते संशोधन अभ्यासाच्या माध्यमातून होत असतं. असं कोणीही म्हणू शकणार नाही की मी संशोधन करत आहे पण अभ्यास करत नाही, पण मी संशोधन करत आहे. हे होऊ शकतं केव्हा की तुम्ही संशोधनाकरता एमफिल पीएचडी ला रजिस्टर केलेलं आहे
आणि तुम्ही काही अभ्यास करत नाही तर तुमचं संशोधन पुढे जाणार नाही. त्यामुळे असं कधीच होऊ शकत नाही. संशोधन जेव्हा करत असतात त्यावेळेला तुम्हाला अभ्यास करावाच लागतो आणि अभ्यास करताना तुम्हाला पद्धतशीर अभ्यास करावा लागतात. तुम्हाला तुमची गृहीतकं पुढे ठेवावी लागतात, तुमची उद्देश पुढे ठेवावी लागतात, तुमची संशोधन पद्धती असावी लागते, तुमचं निरीक्षण असावं लागतं. त्यावेळेला तुम्हाला ते त्या ठिकाणी संशोधन करता येतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की संशोधन करताना तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकारांसंदर्भामध्ये संशोधन करायचं असेल तर शेतकरी किती आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची तुम्हाला माहिती पाहिजे. ज्यांनी आत्महत्या केलेल्या त्यांचे कोणाकडे किती कर्ज होते, कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या त्याची आकडेवारी तुम्हाला उपलब्ध असेल. किंवा तुम्हाला त्याच्या पुढेही जाऊन त्यांना काही कौटुंबिक ताणतणाव होता का त्यासाठी तुम्हाला स्थळ भेट परीक्षण किंवा मुलाखत पद्धतीचा वापर करणं. म्हणजे तुम्हाला संशोधन करत असताना तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. हा महत्त्वाचा. म्हणजे संशोधन कशाच्या आधारे करतात तर अभ्यासाच्या आधारे करतात आणि पद्धतशीरपणे करतात. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पद्धतशीरपणे करतात, पद्धतशीर पद्धतीने केलं जातं. संशोधन हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केलं जातं. आता प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केलं जातं म्हणजे काय केलं जातं हे समजणं गरजेचं आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केलं जातं म्हणजे काय केलं जातं की एखाद्या गोष्टीचं तुम्हाला निराकरण करता येत नाही, तुम्हाला प्रश्नांचं हल करता येत नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतं. तुम्हाला काही वेळा काही संशोधनामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक करावे लागतात. या जगामध्ये ग्रॅहम बेलने किंवा काही संशोधकांनी जे काही शोध लावले, म्हणजे विजेचा शोध लावला, एडिसनने लावला, आणखी काही लोकांनी वेगवेगळे शोध लावले, ते पहिल्यांदा अयशस्वी झाले. आणि अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच्यावरती काय केलं, प्रात्यक्षिक केलं की मी हे केलं होतं त्यामुळे मला काय झालं, अपयश आलं. म्हणजे संशोधन करताना तुम्हाला प्रात्यक्षिक पण करावं लागतं आणि प्रात्यक्षिक करताना तुम्हाला कधी कधी निरीक्षण पण करावं लागतं की मला अपयश का प्राप्त झालं. आणि हे निरीक्षण जेव्हा तुम्ही करू शकता त्यावेळेला त्या प्रात्यक्षिकाला यश प्राप्त होतं. म्हणजे तुम्हाला पुढे काय करणं गरजेचं आहे हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी गरजेचा आहे. एनिवेज हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर संशोधन करत असताना तुम्हाला अभ्यास करावा लागतो. संशोधन करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करावं लागतं आणि संशोधन करत असताना तुम्हाला निरीक्षणही करावं लागतं. तुम्ही जर संशोधन करत असाल, कशावर संशोधन करत असाल, फॉर एक्झाम्पल की औरंगाबादमध्ये धर्मांतरित बौद्धांची शैक्षणिक प्रगती याच्यावरती तुम्ही अनुभव तुम्ही करता, मग तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मग तुम्हाला मुलाखत पद्धतीचा वापर करावा लागेल, तुम्हाला काही प्रश्नावलीच्या पद्धतीने करावं लागेल आणि त्यांचं निरीक्षण करावं लागेल की त्याच्यातून काय तथ्य प्राप्त होतात आणि मग त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि काही बाबतीमध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक करावं लागतं, डिपेंड्स अपॉन तुम्ही कशावरती संशोधन करता. म्हणजे संशोधन करत असताना तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तोही पद्धतशीरपणे करावा लागतो. संशोधन करताना तुम्हाला प्रात्यक्षिक करावं लागतं, तेही वारंवार करावं लागतं. आणि संशोधन करत असताना तुम्हाला निरीक्षण करावं लागतं आणि तेही तुम्हाला नित्यनेमाने करावं लागतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ एवढंच करून संशोधन पूर्ण होतं का तर नाही. संशोधन करत असताना तुम्हाला चिकित्साही करावी लागते. म्हणजे मी म्हटलेलं आहे एका ठिकाणी की राजा राममोहन रॉय हे भारतीय समाज सुधारणेचे जनक आहे असं जे काही सरसकट शिकवलं जातं ते विधान 100% सत्य आहे की नाही याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. कारण राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या समाज सुधारणा केवळ उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित होत्या एका कालखंडामध्ये. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर महत्त्वाचा मुद्दा त्या कालखंडामध्ये असेल तर तुम्ही ती चिकित्सा करून त्या ठिकाणी नवीन तथ्य मांडण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्या तथ्यांच्या माध्यमातून तुम्हाला काही नवीन बाबींचा उपयोग करता येणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू, अनालिसिस करू, त्यावेळेला तुम्हाला पुढे गोष्टी कळतील. संशोधन करत असताना तुम्हाला तुलनाही करावी लागते. म्हणजे हे असं घडलं, ते तर कसं घडलं, मग त्यामुळे असं झालं तसं झालं, या सगळ्या बाबींचा तुम्हाला काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, तुलना करावी लागते आणि तुम्हाला लॉजिकल रिझनिंग द्यावं लागतं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग स्वातंत्र्योत्तर कालखंडामधली परिस्थिती कशी होती अस्पृश्यांची, स्वातंत्र्योत्तर कालखंडामधली परिस्थिती कशी आहे, मग महात्मा फुलेंचा शिक्षणाचा सिद्धांत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा सिद्धांत हा का महत्त्वाचा आहे, याचं सगळ्यांचं अनालिसिस तुम्हाला काय करता येतं. कसं करता तुम्ही तर कंपॅरिझनच्या माध्यमातून करता. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ आणि ब्राह्मणी चळवळ यांचं ज्यावेळेला तुलनात्मक अध्ययन करतात त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की ब्राह्मणेतर चळवळ ही सर्वव्यापी चळवळ आहे, ही या देशातल्या बहुजनांना पुढे घेऊन जाणारी चळवळ आहे आणि ब्राह्मणी समाज सुधारकांची चळवळ ही त्यांच्या जातीपुरता मर्यादित आहे. म्हणजे मी आज सकाळी बोललो आणि बोलत असताना मी काही महिलांची नावं घेतली आणि त्यांना सांगितलं की यांनी असं असं काम केलेलं आहे. म्हणजे कानिटकर असो, पटवर्धन असो किंवा आणखीन काय पर्टिक्युलर समाजातल्या बायका, त्यांचं योगदान आहे सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांच्या उन्नतीमध्ये
परंतु त्यांचं योगदान त्यांच्या समाजापुरता मर्यादित आहे. परंतु सावित्रीबाईंचा ज्यावेळेला आपण उल्लेख करतो त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह जे स्थापन केलं होतं, ते ब्राह्मण स्त्रिया ज्या विधवा आहेत ज्यांना अनौरस संतती प्राप्त होते त्यांची मुलं मरू नयेत म्हणून केलं होतं. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचं काम हे एका जातीपुरता मर्यादित नाही, ते सर्वव्यापी आहे हे सिद्ध होतं. आणि हे केव्हा सिद्ध होतं? जेव्हा तुम्ही तुलनात्मक अध्ययन पद्धतीचा वापर करता त्यावेळेला ते सिद्ध होतं. म्हणजे संशोधन करताना तुम्हाला तुमचा व्ह्यू पॉइंट, तुमचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तुलनात्मक अध्ययन पद्धतीचा वापर करणं फार गरजेचं आहे, हे मला या ठिकाणी प्रतिपादित करायचं आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला तार्किक प्रक्रियाही देणं गरजेचं आहे की बाबा का यांनी केलं नसावं, का राजा राममोहन रॉय याने चांडालांच्या समाज त्या कालखंडामध्ये तिथे होता त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. मग तार्किक कारण असंही असू शकतं की ते उच्चवर्णीय होते. तार्किक कारण असंही असू शकतं की त्यांना त्यांच्या समाजाचे महत्त्वाचे प्रश्न वाटत होते. तार्किक कारण अनेक असू शकतात. हा तर्क लावण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्ही संशोधनाच्या माध्यमातून करू शकता. पहा, तुम्ही संशोधन करत आहात. बरेचसे विद्यार्थी एमफिलला, बरेचसे विद्यार्थी पीएचडीला, बरेचसे विद्यार्थी पोस्ट डॉकला, बरेचसे विद्यार्थी डिलीटला, बरेचसे विद्यार्थी एम ए भाग 2च्या सत्र 4ला संशोधन करत आहेत. या तमाम भारतातल्या आणि जगातल्या संशोधकांकरता मी मराठी, हिंदी, इंग्लिशमधून जे काही बोलत आहे त्यांच्या सैद्धांतिक चौकटीला स्पष्ट करण्यासाठी बोलत आहे. कारण संशोधनातून काहीतरी उपयुक्तता प्राप्त झाली पाहिजे. आणि ही उपयुक्तता तेव्हा प्राप्त होईल जेव्हा तुम्हाला संशोधनाचा अर्थ कळेल आणि संशोधन कशाच्या आधारे केलं जातं हे कळेल. त्यावेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने संशोधन अभ्यासाच्या माध्यमातून केलं जातं. तो एक पद्धतशीर अप्रोच असतो. संशोधन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केलं जातं. संशोधन निरीक्षणाच्या माध्यमातून केलं जातं. संशोधन हे चिकित्सेच्या माध्यमातून केलं जातं. संशोधन हे तुलनेच्या माध्यमातून केलं जातं. संशोधन हे तार्किक प्रक्रियेच्या माध्यमातून केलं जातं. आणि शेवटी संशोधनातून उपयुक्त तथ्य लोकांपुढे मांडलं जात असतं. पुन्हा एकदा व्याख्येकडे जातो. जी सुरुवातीची व्याख्या मी सांगितली होती की संशोधन एका निश्चित विषयावरती असतं, ते पद्धतशीरपणे केलं जात असतं, त्याच्यामध्ये चिकित्सा होत असते, नवीन माहिती त्यापुढे मांडली जात असते आणि उपयुक्त अशी माहिती मांडली जात असते. तेव्हा ते संशोधन होत असतं. आणि हे करत असताना तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तुम्हाला चिकित्सा करावी लागते, तुलना करावी लागते, तुम्हाला तर्काचा वापर करावा लागतो, तुम्हाला प्रात्यक्षिकांचा वापर करावा लागतो, तुम्हाला निरीक्षणाचा वापर करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला तुम्हाला संशोधन पूर्ण करता येईल. संशोधनाचे उद्देश काय? पहिले इंग्लिशमध्ये मग मराठीमध्ये. The prime objective of the research are to discover the new facts. It's two. I've jotted down some of the important points that I feel that are important to explain to the students, to the researchers, to discover the new thoughts. So when you are doing a research, you are trying to discover the new facts. Facts that are there in existence, but you are trying to put forth in a new way so that the people are aware. For example, when you are doing a research, for example, social justice and special assistance department is there for the scheduled caste and tribal department is there for the scheduled tribe. So thousands of crore rupees are allocated under direct action plan for the scheduled caste and direct action plan for the scheduled tribes, under which various schemes are run. So you need to know what are the different schemes. For example, central government has given 377 schemes for the scheduled caste and 287 schemes approximately for the scheduled tribe. So one of the scheme for the scheduled caste under the direct action plan for the scheduled caste is for the animal protection. And 126 crores rupees are being spent on protection of the animals like tigers and elephants. So you are discovering a new fact that out of these 327 schemes, this scheme is not directly beneficiary to the scheduled caste of India. Are you getting what I'm saying? You are discovering the new, it is already known, but you are discovering that this is not being utilized for the directly for the scheduled caste, and it is been unutilized for their welfare. It has been diverted to the scheme which is of no use for their development. And when there is a specific allocation for the animal, why this allocation is given from the scheduled caste component plan? That is direct action for the scheduled caste. This is point number one. So the prime objective of the research are to discover the new facts. मराठी मधून बोलतो.
संशोधनाचा उद्देश नवीन वस्तुस्थितीला लोकांसमोर आणणं देखील असतं. वस्तुस्थिती हे महत्वाचं आहे. भारतामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती करता विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाखो करोड रुपये दिले जातात, ज्याला डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर शेड्यूल कास्ट असं म्हणतात, डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल ट्राईब म्हणतात. सोप्या भाषेत सांगितलं तर अनुसूचित जाती उपयोजना, अनुसूचित जमाती उपयोजना, उदाहरणार्थ स्कॉलरशिपचे पैसे, फ्रीशिपचे पैसे, परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे या योजनांच्या माध्यमातून दिले जातात. अनेक गोष्टी आहेत. शिवण क्लासचे पैसे, वेगवेगळ्या गोष्टींचे पैसे याच्यातून दिले जातात. मग या 327 स्कीम ज्या अनुसूचित जाती अप्रॉक्सिमेट आहेत त्यांच्याकरता या 327 योजना आणि 287च्या आसपास काहीतरी योजना अनुसूचित जमाती करतात. त्याच्यामध्ये एक योजना जी आहे ती वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आहे, जतन करण्यासाठी आहे. त्याच्यावरती केंद्र सरकार 126 कोटी खर्च करतं. मग आपण त्या ठिकाणी सरकारला सांगणं गरजेचं आहे की संशोधनाअंती असं निदर्शनात येतं की या भारतातले हत्ती आणि भारतामधले वाघ हे काय अनुसूचित जाती जमातीचे नाहीत, ते प्राणी आहेत आणि त्यांच्याकरता प्राण्यांचं ॲनिमल हजबंड्रीचं वेगळं डिपार्टमेंट असतं. त्यांचा निधी वापरा, आमचा निधी वापरू नका. म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांचा निधी वापरू नका, म्हणजे ज्याचं नुकसान होणार नाही. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला अनालिसिस करता येईल. तुम्हाला हा नवीन फॅक्ट जो आहे तो लोकांपुढे मांडता येईल आणि ह्या अशा गैर योजना ज्या आहेत त्या गैर योजनांना तुम्हाला टाळण्याकरता महत्त्वाचे निष्कर्ष त्यापुढे पाडता येतील. म्हणजे तुम्हाला फॅक्ट्स, तुम्हाला वस्तुस्थिती मांडता येईल. संशोधनाच्या माध्यमातून तुम्हाला वस्तुस्थिती मांडणं हा एक संशोधनाचा उद्देश असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. The second point of the prime objective of the research is to verify. What to verify? Why to verify? For example, there are various schemes. Whether they are useful or not useful for the benefit of the farmers, that you need to verify. You need to verify whether it is being utilized or not utilized. See, the constitution is there. SC/ST Prevention of Atrocity Act 1989 is there. The amendments are there in 2015, 2016. It is there. But whether the cases are registered in the police station and victims are getting the benefits or not, that is a matter to be searched. So these are the important points that needs to be studied. And when you are studying that, we need to know what exactly are the modalities. And these are the important points that are supposed to be studied. Anyways, you need to test the important facts also. And when you are testing the important facts, you need to analyze the facts also. So in any kind of a research, the prime objective of research is to discover the new facts. The prime objective of the research is to verify. The prime objective of the research is to test the important factors. The prime objective of the research is to analyze an event or the process or the phenomena and identify the cause and effect relationship. या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी असं सांगू इच्छितो की संशोधनाची जी काही मूळ उद्देश आहे, जी मूलभूत उद्देश आहेत ती काय आहेत. संशोधनाची मूलभूत उद्देश नवीन वस्तुस्थिती लोकांपुढे मांडणं, शोध घेणं आणि शोध घेतल्यानंतर तुमचं जे काही तथ्य आहे त्या तथ्यांचं परीक्षण करणं आणि परीक्षण केल्यानंतर तुम्हाला त्याचे इमिजिएट रिझल्ट्स पण मिळतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तर त्यांची कर्जमाफी करा आणि मग कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण थांबतं का या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे, सांख्यिकीय आकडेवारी आहे, ती माहिती मिळवा आणि मग तुम्हाला तुमचं टेस्ट करता येते, इमिजिएटली तुम्हाला फीडबॅक मिळते. हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. म्हणजे संशोधनाच्या माध्यमातून वस्तुस्थितीही मांडता येतं, संशोधनाच्या माध्यमातून शोधही घेता येतो आणि संशोधनाच्या माध्यमातून तुम्ही केलेलं संशोधन हे लोकांपर्यंत पोहोचतं की नाही पोहोचतं, त्याचे परिणाम काय आहेत याची तुम्हाला परीक्षाही घेता येते. म्हणजे तुम्हाला टेस्टही घेता येते. तुम्हाला त्याचे चिकित्सक परीक्षण पण करता येतं. मग कशाचं चिकित्सक परीक्षण करायचं तर त्या घटनेचं चिकित्सक परीक्षण करायचं. जी घटना घडली ती का घडली हे सगळं समजणं गरजेचं. त्या प्रक्रियेचा अभ्यास करावा लागतो, त्या संपूर्ण बाबीचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ मॉब लिंचिंग होत आहे म्हणजे या देशामधल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना, या देशातल्या अल्पसंख्याकांना झुंडशाहीने मारलं जातं, वेगवेगळ्या कारणास्तव मारलं जातं.
मग त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या शेतामधलं पीक उद्ध्वस्त करणं, किंवा एखाद्याने वरच्या जातीच्या बरोबर स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणं, किंवा एखाद्याने माडीचं घर बांधलं म्हणून त्याला मारलं जातं. ह्या ज्या सगळ्या घटना घडतात, का मारलं जातं? म्हणजे सागर शेजवळने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लय मजबूत भीमाचा किल्ला नावाची रिंगटोन वाजवली, आणि वाजवल्यानंतर ती सवर्ण मानसिकता दुखावली गेली, आणि दुखावली गेल्यानंतर ती इतकी दुखावली गेली की त्या लोकांनी त्याचा खून करून टाकला. साधा प्रश्न आहे, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. साधा प्रश्न आहे, रिंगटोन कुणी कुणाची ठेवावी याच्याबद्दल कोणालाही ऑब्जेक्शन असता कामा नये. पण लय मजबूत भीमाचा किल्ला ही रिंगटोन ठेवल्यानंतर जाती अहंकार दिवसला जातो आणि लोक ठेचून ठेचून मारतात. आणि आता त्यांना पॅरोलवरती सोडलं, हा भाग वेगळा, त्याच्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. हा संशोधनाचा विषय आहे, त्याच्याबद्दल बोलणं रास्त नाही या ठिकाणी, कारण आपण संशोधनावरती बोलतो. पण ही जी संपूर्ण प्रक्रिया, घटनेचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल की का मारला असेल. कारण त्यांच्या मनामधली जात, त्यांच्या मनामधल्या अस्पृश्यतेच्या संकल्पना, त्यांच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला तिरस्कार, त्यांच्या मनामध्ये असणारा जो काही एकंदर घृणा, या सगळ्या घटनांचा जेव्हा अभ्यास कराल त्यावेळेला तुम्हाला सागर शेजवळच्या हत्येचा तुम्हाला मागोवा घेता येईल. कारण तुम्ही त्या घटनेचा अभ्यास करता, त्यांच्या हत्येच्या प्रक्रियेचा अभ्यास करता, त्या संपूर्ण बाबीचा अभ्यास करता, त्यावेळेला तुम्हाला ते संशोधन करता येतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कारण आणि परिणाम याच्यातील कार्यकारण भाव काय आहे हे शोधता येतं. हत्या करण्याचं कारण कळलं आणि त्याचे परिणाम काय झाले ते त्याला शिक्षा झाली, आणि ती उशिरा झाली. ती उशिरा का झाली ते देखील समजण्यासाठी तुम्हाला न्यायिक प्रक्रियेमध्ये असणाऱ्या विविध विसंगती ज्या आहेत किंवा पळवाट आहेत त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे संशोधन जेव्हा तुम्ही करत असतात त्यावेळेला तुम्ही एका निश्चित विषयावरती संशोधन करत असता. मित्रांनो, मी हे म्हणत आहे ते PhD, MPhil, पोस्ट डॉक, डिलीट आणि MAच्या सत्र 4 मधल्या 100 मार्काच्या प्रकल्पाबद्दल बोलतो असंतलं काही समजू नका. तुम्ही संशोधन करताना संशोधन पर लेख पण लिहू शकतात सागर शेजवळच्या हत्येच्या संदर्भामध्ये, किंवा या देशामधल्या पोचीराम कांबळेच्या हत्येच्या संदर्भामध्ये, कोणत्याही संदर्भामध्ये तुम्ही लेख लिहू शकता. त्यावेळेला तुम्हाला त्या कालखंडामधल्या प्राप्त साधनांचा वापर करून तुम्हाला लिखाण करता येईल. तुम्हाला संदर्भ द्यावा लागेल की सागर शेजवळची हत्या या दिवशी केली, पोलीस स्टेशनमधला FIR असा होता, त्याच्यामध्ये कलम हे नव्हतं, प्रियांका भूतमांगेची हत्या केली, रोशनची हत्या केली, सुरेखा भूतमांगेची हत्या केली, तर FIR मध्ये काय नोंदवलं होतं, सेक्शन्स काय होते, सुप्रीम कोर्टामध्ये काय निर्णय दिला, ॲट्रॉसिटीचं सेक्शन काय अट्रॅक्ट करण्यात आलं नाही, उज्ज्वल निकमची भूमिका काय. तुम्ही छोट्या छोट्या विषयावरती देखील संशोधन करू शकतात. पण ते संशोधन करताना त्या घटनेचा, त्या प्रक्रियेचा करावा लागतो. आणि केवळ अभ्यास करून चालत नाही, तर तुम्हाला कारण आणि परिणाम यातील कार्यकारण भावाचा देखील अभ्यास करावा लागतो. त्यावेळेला तुम्ही संशोधन परिपूर्णतेने करतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे जेव्हा तुम्ही विकसित कराल त्यावेळेला तुम्ही संशोधन करा. तुम्ही निश्चित करा एखादा विषय आणि त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही स्त्रोत प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेला हा महत्वाचा मुद्दा. मी काही महत्वाच्या उद्देशांपर्यंत बोलून नंतर मग थांबेन थोडासा वेळा. When you are doing a research, it is done to develop a new scientific tool, concepts and theories. This is point number 4 that I am discussing. When you are doing a research, you are doing to develop the new scientific tool, concepts and theories to solve and understand scientific and non-scientific social problems. Important point. I'll explain in English again. For example, when you are doing a research on plague, maybe you may do with the COVID-19. I'm talking about a scientist. Maybe you may do with the malaria. There was no vaccine available at that particular juncture of time for the plague. But it was done to develop what? To develop the new scientific tools that may be a vaccine. That was the important point. So the concept was been explained at that particular time. What is this susceptible disease? Theories were propounded, and after that, to solve this problem, the vaccine was being given with a scientific method.
Again, there are some non-scientific issues. There are social problems. These social problems can be solved only by way of what? Only by way of developing tools, understanding the concepts and theories, and giving the solution by way of understanding what is that social problem and what are the different possibilities to overcome these particular problems. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. इन नवीन मराठी अल्गो संशोधन करत असताना तुम्ही विकसित करीत असतात. काय विकसित करत असतात? नवीन शास्त्रीय साधनं विकसित करत असतात. उदाहरणार्थ, प्लेगची साथ ज्या वेळेला आली त्यावेळेला कुठल्याही पद्धतीची लस उपलब्ध नव्हती, परंतु शास्त्रीय संशोधन करण्यात आलं आणि लस उपलब्ध करून देण्यात आली. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे संशोधन करत असतात त्यावेळेला तुम्ही विकसित करत असतात एक नवीन शास्त्रीय दृष्टिकोन आणि नवीन शास्त्रीय साधन, पण ते जरा शास्त्राच्या संदर्भामध्ये. समाजशास्त्राच्या संदर्भात ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला अस्पृश्यतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, या देशामधल्या जातीयतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, गुलामगिरीचं निराकरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद 14, अनुच्छेद 15, अनुच्छेद 16, अनुच्छेद 17च्या माध्यमातून काही महत्त्वाचे निकष ठेवलेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून या संकल्पनांना पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या संकल्पना समजल्या तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. आणि तुम्हाला BPL म्हणजे त्याला बिलो पॉवर्टी लाईन जी आहे ते पण तुम्हाला लक्षात येईल. See, I am bilingual. I have already explained the point in English. Now it's a Marathi turn. And again, I will be there in the English so that you can understand. So, be there, tuned up with the lecture. Research is done to develop the new scientific tools, to develop the concepts, and understand the theories, to solve and understand the scientific and non-scientific social problems. संशोधन करत असताना नवीन शास्त्रीय साधने विकसित करणं, सिद्धांत समजून घेणं, ते विकसित पण करावे लागतात, सिद्धांतांची मांडणी करणं, हा महत्त्वाचा प्रकार आहे. सिद्धांत तर असतातच. सामाजिक सात्मीकरणाचा सिद्धांत हा जगामध्ये सगळीकडे चालू आहे आणि त्याच्यासाठीच सामाजिक सात्मीकरणाचं धोरण सगळीकडे आलं, ज्याला सोशल इन्क्लुझिव्ह पॉलिसी असं म्हणतात, ते सगळ्या देशांमध्ये आहे. परंतु हे जे सामाजिक सात्मीकरण आहे ते भारतामध्ये वेगळ्या पद्धतीने होतं. आणि मग हे सामाजिक सात्मीकरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव जागाचा आर्थिक सात्मीकरणाचा सिद्धांत मांडला, ज्याला आर्थिक सात्मीकरणाचा सिद्धांत, आर्थिक सबलीकरणाचा सिद्धांत म्हणून तुम्हाला विकसित करणं गरजेचं आहे. यू नो व्हॉट इज डायलेक्टिकल मटेरियलिझम, यू नो व्हॉट इज क्लास कॉन्फ्लिक्ट, बिकॉज इट इज बीन ॲक्सेप्टेड अँड पुट फोर्थ बाय द व्हेरियस स्कॉलर्स. बट वाय डोंट यू डेव्हलप a new theory of reservation, of economic empowerment of the depressed classes, those who are subjugated, those who are depressed, oppressed for thousands and thousands of years. So definitely you can put up a statement, the theory of reservation propounded by Dr. Babasaheb Ambedkar based on the social backwardness is a theory of social inclusive policy. See, the views can be developed. The views only can be developed when you are able to see that particular point. So it's an important point. The theory developed by Dr. Ambedkar of the reservation is a theory of what? Is a theory of economic empowerment, is a theory of economic inclusiveness, is a theory of social inclusiveness of the people, those who are economically depressed, suppressed, oppressed, and underprivileged, purposefully kept away from the system, in the system where they have no right to earn the money. So these are the important point. So the theory of discrimination is the theory of caste, and theory of caste, the concept of caste is a concept of economic exploitation, and concept of reservation is a concept of economic inclusiveness which has been put forth by Dr. Ambedkar. See, whatever kind of a research that you are doing, I am giving certain examples, you try to correlate with them and try to find out that research is to develop a new scientific tool, research is there to develop the new concepts, research is there to develop the theories, and research is there to solve
and understand the scientific and non-scientific social problems. सॉल्व्ह करणे म्हणजे काय की सोडविणे. आणि हे जेव्हा सोडवित असतो त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं आणि जेव्हा तुम्ही या समजता त्यावेळेला तुम्हाला उत्तर मिळेल. बाबासाहेबांनी समजले या देशामधल्या जातीप्रथा, अस्पृश्यता, वेठबिगारी, गुलामगिरी, बंदी पद्धती, बहिष्कार पद्धती, या देशामध्ये यल्लमा, जोगतिनी, मुरळीनी यासारख्या तमाम पद्धती ज्या या देशातल्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून प्रोपाउंड केलेल्या आहेत, याला जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला या देशामध्ये भारतीय संविधानामध्ये संरक्षणात्मक तरतुदी या देशामधल्या वंचित वर्गासाठी कराव्या लागतील. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं, रिसर्च केलं, सर्च केलं, फाइंड आउट केलं आणि त्याचे निराकरण करून त्याचे उत्तरं शोधली आणि उत्तर शोधल्यानंतर भारताच्या संविधानामध्ये त्याचं अंतर्भाव केला. हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. सो whenever you are doing a research, you are developing a new scientific tools, you are developing the concepts, you are developing the theories, you are trying to solve and understand the scientific and non-scientific social problems so that you overcome the problems. It's an important point. The point number 6 that I'm talking is about overcoming the problem that is existing. It's important. The issue of plague was there. People were dying. The issue of influenza was there. People were dying. The vaccine was developed. The issue of COVID is there. The vaccine will be developed. Scientists are doing the research to overcome the problem in a scientific manner. So that is a scientific research. And social scientists are trying to do the research to overcome the social problems. कुठलंही संशोधन करत असताना त्या संशोधनाच्या माध्यमातून काय साध्य करायचे असते तर तुम्हाला त्या समस्येवरती मात करायची असते. आणि त्या समस्येवरती जेव्हा तुम्ही मात करीत असतात ती मात करण्यासाठी तुम्हाला विविध पद्धतीच्या संशोधन पद्धतींचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ प्लेगची साथ आली, लोक मरायला लागली. पटकीची साथ आली, लोक मरायला लागली. इन्फ्लुएन्झाची साथ आली, लोक मरायला लागली. संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली, लोकांचं मरण थांबलं. मलेरिया झाला, लोक मरायला लागली. त्यांनी औषध काढलं, हायड्रोक्लोरोक्विनाइन शोधून काढलं, लोकांचा जीव वाचायला लागला. बरोबर का? म्हणजे शास्त्रीय संशोधनामध्ये, शास्त्रीय पद्धतीने संशोधनामधून त्या समस्येचं निराकरण केलं जातं. तसंच समाजशास्त्रज्ञ जे असतात त्या सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी, त्या ठिकाणी त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी काहीतरी सिद्धांत देत असतात, उपाय सुचवित असतात. हे उपाय सुचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलं की या देशामधली अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर भारताच्या संविधानातल्या अनुच्छेद 17 अन्वये त्यांनी असं घोषित केलं की कुठल्याही पद्धतीचं अस्पृश्यतेचं पालन करणं हे न्यायसंगत नाही, हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि त्या अनुषंगाने SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ॲक्ट 1989 आला. त्या अनुषंगाने SC/ST PO ॲक्ट 2015 मध्ये डेव्हलप झाला. 16 मध्ये अमेंडमेंट्स आले, डेव्हलपमेंट झाल्या. सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट, ज्याला आपण नागरिक संरक्षण कायदा विकसित झाला. जो अनटचेबिलिटी ऑफेन्स ॲक्ट होता तो डेव्हलप झाला. म्हणजे समाजशास्त्रज्ञांनी समजून घेतलं की अस्पृश्यतेच्या कारणास्तव विविध पद्धतीच्या बंदी घातल्या जातात, बंधनं घातली जातात आणि त्यांचं पालन नाही केलं किंवा अस्पृश्य म्हणून त्यांना हिनवायचं आणि त्यांचा छळ करायचा म्हणून त्यांचा मारहाण करणं, त्यांना मारझोड करणं, हे जे सगळे प्रकार होतात, त्यांचा खून करणं, बलात्कार करणं, त्यांची घरं जाळणं, त्यांच्या घराच्या पुढे मानवी विष्ठा टाकणं, त्यांना मलमूत्र खायला लावणं, त्यांचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये जाळण्यास परवानगी न देणं, ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत, या सर्व समस्यांना सोडविण्याकरता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 मध्ये ज्या काही लॅक्युनाज होतात त्या लॅक्युनाजना बाजूला काढण्यासाठी 2015 मध्ये अमेंडमेंट झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये देखील जे वेगवेगळे अमेंडमेंट्स आहेत जे अजून करणं गरजेचं आहे, त्यासाठी जवळजवळ 3000 पानांचं संशोधन करून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधल्या पोलीस स्टेशनमधली माहिती जमा करून 600च्या वरती केसेसची माहिती जमा करून नवीन बाबी आम्ही शोधून काढल्या, मी शोधून काढल्या केंद्रीय प्रकल्पाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारला निवेदन दिलं. स्वखर्चाने भारताच्या होम मिनिस्टरला निवेदन दिलं, स्वखर्चाने दिल्लीला जाऊन भारताच्या सामाजिक न्यायमंत्र्यांना निवेदन दिलं, त्यांच्याबरोबर बैठका घेतल्या आणि पुढे पाठी ज्यावेळेला अमेंडमेंट होईल, ॲक्ट येईल, त्यावेळेला कदाचित त्याचा विचार होईल. हे संशोधक करत असतात आणि संशोधकांचं कर्तव्य असतं की त्या समस्येचं निराकरण करणं. एखाद्याने मोजुडी घालणं किंवा एखाद्याने घोड्यावरून वरात काढणं
हे काही फार मोठं पाप नाहीये, परंतु राजस्थान सारख्या ठिकाणी जर एखादा अस्पृश्य समाजाचा किंवा ट्रायबल समाजाचा माणूस घोडीवरनं जेव्हा वरात करतो लग्नाची, त्यावेळेला तिथल्या सवर्णांची मानसिकता बिघडते आणि ते त्याचं हत्या करतात, त्याला मारतात. मग त्याचं काहीतरी निराकरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी समाजशास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात. नवीन अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1989 मध्ये जे काही बदल झाले 2015 मध्ये, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांकरता विशिष्ट स्मशानभूमी सरकारने अपॉइंट द्यावी गावखेड्यामध्ये, असं देखील त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे का सांगितलं? कारण त्यांच्या निदर्शनास आलं की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची प्रेतं स्पृश्य लोकांच्या स्मशानभूमीत गेल्यानंतर केवळ त्या अस्पृश्यांची, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांची किंवा मागासवर्गीयांची आहेत, म्हणून त्यांना तिथे जाळलं जात नाही. म्हणून ही कायद्यामध्ये तरतूद करावी लागली. हे या देशातले 130 कोटी लोकांना समजलं पाहिजे की का ह्या तरतुदींचा अंतर्भाव करण्यात आला. आणि हा अंतर्भाव का केला? कारण आमच्यासारख्या संशोधकांनी केंद्र सरकारला त्या ठिकाणी निवेदन दिलं, त्यावेळेला हा अंतर्भाव करला आणि त्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचं त्या ठिकाणी केलं. साधारणतः 3000 केसेस ज्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या आहेत, त्या सर्व 3000 केसेसला स्कॅन करून मी HRD मिनिस्टरला सबमिट केल्या, होम मिनिस्टरला सबमिट केल्या आणि मग त्या तथ्यांच्या आधारे सांगितलं की काय प्रॉब्लेम्स, आणि मग त्या पद्धतीने पुढे. केवळ व्हॉट्सअपवरती चर्चा करणं, फेसबुकवरती चर्चा करणं आणि फेसबुकवरती येऊन पॉप्युलर लेक्चर देणं, 2-4 गोष्टी करणं आणि अर्धा तास गप्पा टप्पा मारणं, याला संशोधन म्हणत नाही. संशोधन हे दिशादर्शक असतं. संशोधन सामाजिक समस्येचं निराकरण करणारं असतं. संशोधन नवी दिशा देणारं असतं आणि तसा संशोधक तुम्ही जेव्हा व्हाल त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही संशोधक व्हाल. थोडक्यात सांगतो काय आपण अभ्यास केला. संशोधनाच्या माध्यमातून नवीन शास्त्रीय साधने विकसित करतात. उदाहरणार्थ आपण शास्त्रीय संशोधनामध्ये मलेरिया म्हणा, इन्फ्लुएन्झा म्हणा, याच्यासाठी लस विकसित केली आणि कोविडसाठी पण करणार आहोत. हा एक महत्त्वाचा तो शास्त्रीय संशोधनाचा. संकल्पना समजून घेतल्या जातात, त्या विकसित केल्या जातात. थिअरीज समजल्या जातात, त्या विकसित केल्या जातात. सो दीज आर द व्हेरियस पॉईंट्स दॅट आर देअर. या आय एम ट्राईंग टू टॉक इन बोथ द लँग्वेजेस, सो bear with me that I am not totally in English, but I am there in bilingual. So it's a bilingual lecture. So try to understand. It is there to solve the issues and understand the scientific and non-scientific social problems. संशोधनाच्या माध्यमातून, शास्त्रीय व अशास्त्रीय संशोधनाच्या माध्यमातून, सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून तुम्हाला त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी उपाय द्यावे लागतात. आणि संशोधन जेव्हा करतात त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्या समस्येवरती मात करण्यासाठी करत असतात. ज्या समस्या तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये भेडसावतात त्यांच्यावरती देखील तुम्ही संशोधन करू शकता. आता समजा शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे की आम्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. मग ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला झूमचे क्लासेस आहे. ही समस्या सोडवण्यासाठी झूम जर सेफ नसेल तर तुम्हाला गुगल मीट आहे. गुगल मीट जर तुम्हाला वापरता येत नसेल तर तुम्हाला वेबएक्स आहे. वेबएक्स वापरता येत नसेल तर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट क्लास आहे. सगळ्यांकडेच जर इंटरनेट नसेल तर मात्र समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु काही ना प्रमाणामध्ये लोक त्या प्रमाणामध्ये सोल्युशन्स द्यायला पुढे येत आहेत. सो रिसर्च इज समथिंग दॅट इज अ कंटिन्युअस प्रोसेस in which you are trying to come out with some solutions for day-to-day life problems. Now, for example, during COVID-19 period, the crises are there. Almost 800 universities are there in India, and almost all are stuck up. The teachers cannot go to the university, the students cannot go to the colleges and schools also. At that particular time, Zoom classes are there, where there is a physical distancing, when there is a Google Meet, when there is a WebEx Meet, when there is a Microsoft class office is there, and the teachers are teaching and students are learning. So we are trying to get the solution. So is an important point that we need to understand. This is a research. I may stop by the last point over here, and the last point is about the motivational factors to do the research. This is an important point. I am talking conceptual, I'm talking theoretical to clear out the doubts of the students regarding the various factors. In that, one of the important factor is motivational factors to do the research. In the motivational factor, why do the people do the research? का संशोधन करतात? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे ना.
हौस आहे म्हणून संशोधन करतात, का गरज आहे म्हणून संशोधन करतात, का काहीतरी त्यांना नवीन शोधायचं म्हणून संशोधन करतात, ते जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला त्या संशोधनाची गुणवत्ता किती आहे त्याचं देखील आपल्याला अनालिसिस करता येईल. आणि मग संशोधन का करावं, त्याच्या प्रेरणात्मक घटक काय असावे हा देखील महत्त्वाचा भाग. सो इज अन इम्पॉर्टंट पॉइंट. Why? What are the motivational factors to do the research? To get a research degree. Doctor of Philosophy, Master of Philosophy, Doctor of Literature, Postdoc, these are the various things because of which you are doing the research. So to acquire a degree, म्हणजे संशोधन करत असताना बरेचसे संशोधक वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन असतं. जे विद्यार्थी असतात ते पदवी प्राप्त करण्यासाठी करतात. एक त्यांची पदव्युत्तर पदवीतला सत्र 4 मधला एक भाग असतो, त्याच्यामुळे ती पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांना तो प्रकल्प पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यांना एमफिलसाठी ते आवश्यक असतं, त्यांना आचार्य पदवी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतं, त्यांना डिलीटची पदवी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतं, त्यांना पोस्ट डॉक म्हणजे पदव्युत्तर संशोधन करण्यासाठी PhD नंतरच्या संशोधन करण्यासाठी ते आवश्यक असतं, त्याच्यासाठी ते संशोधन करतात. सो द पीपल आर डुईंग द रिसर्च to acquire a research degree, that is MPhil, that is PhD, that is DLET, that is various other points. The second point over here is that they are doing the research for better employment. This is an important point. Generating the employment is an important point. So, with the new UGC directives, if you have to appoint in the university under the UGC, you need to have PhD. It's compulsory and mandatory. Not in the colleges, but in the university. So maybe for a better appointment, better employment in the universities, you are doing the research. That may be another factor. हा एक महत्त्वाचा आहे. संशोधन पदवी प्राप्त करण्यासाठी करतात, MPhil करता, PhD करता, PhD नंतरच्या संशोधनाकरता, डिलीट करता, आचार्य पदवी करता, सत्र 4 MAचं जे 2 आहे भागचं त्याच्याकरता करतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही करतात. परंतु कधी कधी संशोधन हे तुम्ही चांगली नोकरीची संधी प्राप्त करून घेण्यासाठी करतात. म्हणजे तुम्ही ज्युनियर कॉलेजला असाल आणि तुम्हाला जर सिनियर कॉलेजला जायचं असेल, विद्यापीठामध्ये तुम्हाला जायचं असेल, तर त्यासाठी संशोधन केलं जातं. व बेटर एम्प्लॉयमेंट आपल्याला प्राप्त होईल, चांगले निकष त्याच्यासाठी आपल्याकडे पॅरामीटर्स असतील म्हणून केले जातं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. UGCच्या नियमावलीप्रमाणे विद्यापीठात जर लागायचं असेल तर तुम्हाला PhD असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी देखील तुम्ही संशोधन करता. हा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढचा महत्त्वाचा भाग आहे प्रमोशन. त्याला पदोन्नती असं म्हणतात. समटाइम्स पीपल आर डुईंग द रिसर्च टू गेट प्रमोशन. Some of them are research officers. They are junior research officers. They want to be a senior research officers, so they do the research. पदोन्नती करता प्रमोशन केलं जातं. काही ठिकाणी जे कनिष्ठ संशोधक आहेत त्यांना वरिष्ठ संशोधक व्हायचं असतं, त्याला प्रमुख संशोधकाचे पद प्राप्त करून घ्यायचं असतं म्हणून करतात. असे अनेक वेगवेगळे कारण आहेत. काही लोक वेतनवाढीसाठी करतात. म्हणजे पूर्वाश्रमीच्या UGCच्या नियमावलीप्रमाणे ज्यांना PhD प्राप्त होते त्यांना 3 वेतनवाढी दिल्या जातात. ह्या अनेक गोष्टी आहेत. सो द पीपल आर डुईंग द रिसर्च टू acquire the degree of MPhil, PhD, postdoc, DLET, etc. They are doing the research for the better employment. They are doing the research for the promotion. They are doing the research for increment in salary as per the earlier circular of the UGC to get 3 increments under the circular. For PhD, when you get 3 increments. So, in order to get a salary, they are doing the research. What about the students? Some of the students are doing the research because they are getting scholarships, they are getting stipend, so they are doing. Some of the students are doing the research because they are getting hostel accommodations and the issues to stay in the urban area is been resolved. So therefore they are doing this research. So the quality of your research depends upon the cause of your research, why you are doing the research. Is an important parameter. Technical grounds, when you try to see you are doing for the technical formalities to be completed, you are doing the research, then it doesn't have any that kind of a noble intention to do the research. See, John F. Mendeleev has done the research and he has put forth some of the important points regarding the evolution. And he has put forth, he never wanted to get any employment, he never wanted to get any promotion, he never wanted to get any salary increment, he never wanted to get any scholarship, he never wanted to get a hostel accommodation, he never wanted to get any degree. Try to understand that. Now the incentives of the research are different. The intentions of the research are different. And in which parameter you are sitting, you are deemed fit suitable, that tells about your quality of research and that tells about your intensity of the research. This is an important factor that to be known.
So this is an important point. Mendeleev did the research to satisfy himself and he wanted to put forth before the world. Edison did the research because he wanted to find and invent something. John Wright did the research because he wanted to give something to the world. And he never had an intention of getting a degree or getting an employment or getting a promotion, getting a scholarship, getting a hostel accommodation. Never it happens. So it's an important point. We need to know why do the people do the research. And when we know, then we know that what is our quality of the research and what is the reason that we are doing the research. And in which parameter, in which area or in which circumference we are. संशोधन करणारे संशोधन कोणत्या कारणास्तव करतात त्याच्यावरती त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता अवलंबून असते. त्याच्यावरून त्या संशोधनामधून प्रतिपादित केल्या जाणाऱ्या संशोधनाच्या निकषाची गुणवत्ता अवलंबून असते. त्याच्या सामाजिक उपयुक्ततेची गुणवत्ता अवलंबून असते. हे संशोधनाच्या विविध आयामांना विशद करताना मी या ठिकाणी संशोधक विद्यार्थ्यांना जे या देशामध्ये संशोधन करत आहेत त्यांच्याकरता जगामध्ये संशोधन करत आहेत त्यांना या द्वैभाषिक पद्धतीने मी सांगत आहे. संशोधन करणारे पदवी प्राप्त करण्यासाठी संशोधन करतात. MAच्या भाग 2 मधल्या सत्र 4 मधला प्रकल्प हा एक त्यांचा फॉर्मॅलिटीचा भाग असतो. त्या पदवीला प्राप्त करण्यासाठी ते संशोधन करतात. MPhil करतात. आचार्य पदवी ज्याला PhD म्हणतो ती प्राप्त करण्यासाठी. डिलीट म्हणतो त्याच्याकरता जी पदव्युत्तर PhDच्या नंतर असते किंवा PhD नंतरचे संशोधन ज्याला पोस्ट डॉक म्हणतात ते सगळं प्राप्त करण्यासाठी संशोधन करतात. किंवा मेजर रिसर्च प्रोजेक्ट मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी संशोधन करतात. वेगवेगळ्या कारणास्तव करतात. काही लोक संशोधन हे चांगलं तुम्हाला बढती मिळावी, बेटर एम्प्लॉयमेंट मिळावं, नवीन रोजगार मिळावा त्यासाठी करतात. म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये असणारा माणूस PhD करतो किंवा प्राथमिक शाळेमध्ये असणारे माझे काही विद्यार्थी त्यांनी संशोधन केलं, PhD केली कारण त्यांना वाटत होती की त्यांना सिनियर कॉलेजमध्ये नोकरी मिळेल. ते नेट सेट झालेले आहेत, संधी उपलब्ध होईल, त्यांच्याकडे ॲडिशनल क्वालिफिकेशन होतं म्हणून त्यांनी रोजगार प्राप्त करण्यासाठी संशोधन केलं. काही लोक पदोन्नतीसाठी करतात. जे कनिष्ठ संशोधक आहेत त्यांना वरिष्ठ संशोधक व्हायचं असतं, काहींना अजून पुढे जायचं असतं त्यासाठी संशोधन करतात. काही लोक शिष्यवृत्ती करतात. हा महत्वाचा प्रश्न आहे. राजीव गांधी फेलोशिप मिळते म्हणून करतात. UGCC फेलोशिप मिळते, नॉन नेट मिळते म्हणून करतात. ICHR फेलोशिप मिळते म्हणून करतात. काही लोक JRF मिळते म्हणून करतात. 25,000 दरमहा मिळतात म्हणून करतात. ते संशोधनाचे उद्देश त्यांचे काही आर्थिक पण असू शकतात. असे अनेक कारणास्तव संशोधन करतात. आणि काही लोक असे आहेत की मला शहरामध्ये राहायचं आहे आणि मला त्याच्यासाठी वास्तव्य पाहिजे आणि मला कुठल्याही पद्धतीचं घरासाठी खर्च करायचं नाही. मग काय करायचं तर मी हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये प्रवेश घेईल म्हणून संशोधन करतात. वेगवेगळ्या कारणास्तव लोक संशोधन करतात आणि ज्या कारणास्तव ते संशोधन करतात त्याच्यावरून ठरतं की त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता आणि त्या संशोधनाची सामाजिक उपयुक्तता काय आहे. हा महत्वाचा प्रश्न. तुम्ही काहीतरी प्राप्त करण्यासाठी डिग्री प्राप्त करण्यासाठी संशोधन करतात. तुम्ही शैक्षणिक स्तरावरती काहीतरी नोकरी प्राप्त करण्यासाठी संशोधन करतात. काही लोक संशोधक होण्यासाठी शास्त्रज्ञ होण्यासाठी संशोधन करतात आणि काही लोक तर परदेशामध्ये आपल्याला काहीतरी रोजगार प्राप्त होईल म्हणून संशोधन करतात. सम ऑफ देम आर डुईंग द रिसर्च टू गेट अ पोझिशन ऑफ अ सायंटिस्ट, टू गेट सम पोझिशन्स in the abroad, that is USA, Canada, Germany, England, Japan, Australia, or many other countries that are there, and they want to settle there. Actually, it's a drain theory. Almost all the people in the ISRO working from the India, it's an intellectual drain. You are getting an education in India in IIT, and you are working in USA, Canada, Germany, England, and Japan. Then why the government is spending 80 lakh rupees on you when you are doing the research? This is important. Why there is not a bond on the people, those who are doing this, and they are going after their particular time after their education is completed and they are staying in the abroad. When the government is spending a lot of money for them to study in India, then why these things are there? So everybody has their different issues. And further important point that some of the scholars, they are doing the research to solve the unsolved challenging problems. प्रश्न मी मगाशी हाही या ठिकाणी सांगितला की IIT सारख्या संशोधनामध्ये ज्या विविध पदव्युत्तर संशोधन करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये MD करणारे जे काही विद्यार्थी तिथे प्रामुख्याने या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कोर्सेसमध्ये कुठल्याही पद्धतीच्या राखीव जागा नाही. हे विद्यार्थी त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर परदेशात जातात, अमेरिकेला जातात, लंडनला जातात, इंग्लंडला जातात. इस्रोमध्ये तर बहुतांश हे भारतीयच आहेत. मग हे जे लोक त्या ठिकाणी जे जातात ते या देशामध्ये जे सरकार त्यांच्यावरती लाखो रुपये खर्च करत आहेत हे लाखो रुपये खर्च करणाऱ्या सरकारला फसवत नाहीत का?
हा महत्त्वाचा आहे. जिथे राखीव जागा नाहीत असेही विद्यार्थी आहेत की जे या सगळ्या शैक्षणिक संस्थांचा फायदा घेऊन तिकडे जातात. मग त्यांच्यावरती का करार लादला जात नाही हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. करार लादणं देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा संशोधनाचं महत्त्वाचं आहे. दॅट्स अ डिफरंट इश्यू. आणि काही लोक जे संशोधन करतात ते समस्येचं निराकरण करण्यासाठी करतात. टू सॉल्व्ह द अनसॉल्व्ड चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स, टू गेट द जॉय फॉर डुईंग सम क्रिएटिव्ह वर्क्स. सृजनात्मकते करता करता टू अक्वायर द रिस्पेक्टेबिलिटी, मानाचं स्थान प्राप्त करण्याकरता करता. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अंतिम टप्प्याकडे मी वळत आहे. आय एम कमिंग टू लास्ट स्टेज ऑफ माय प्रेझेंटेशन टिल देट. Then I'll go ahead with some further lectures because of the time constraint. Anyways, to get a recognition that I'm a scientist, to get a recognition that I'm a doctor, when you get a degree of a doctorate, you are recognized as a scholar, academic scholar in the academia. तुम्हाला जेव्हा PhD प्राप्त होते त्यावेळेला तुम्हाला डॉक्टर म्हणून लोक बोलतात. त्यावेळेला तुम्ही एक संशोधक म्हणून मान्यता प्राप्त असतात कारण तुम्हाला ती एक शैक्षणिक पदवी प्राप्त झाली असते. आणि हे शैक्षणिक मानांकन प्राप्त करून घेण्यासाठी देखील संशोधन केलं जातं. आणि बरेचदा संशोधन उत्सुकतेच्या पुढे देखील केलं जातं की काय आहे ते फाइंड आउट करण्यासाठी. टू गेट द रिकग्नेशन, टू गेट द बिकॉज ऑफ द क्युरिओसिटी टू फाइंड आउट द अनहिडन फॅक्ट्स. सो द पीपल आर डुईंग द रिसर्च. दॅट इज इम्पॉर्टंट पॉईंट दॅट वी नीड टू नो. सो इज दॅट when you are going ahead, you need to understand that everybody has different perspectives. When they have their different perspectives, then research is carried out. I want to say that those who have been registered for the MPhil and PhD, they need to find out what is the meaning of the research, why you are doing the research, which problem you want to tackle, which theory you want to put forth, which concept you want to develop, which knowledge you want to put forth, which hidden facts are there that you want to put forth. Then and then you can go ahead with that. When there is a curiosity to find new things are being found out. See, Vasco da Gama visited India. He found out India. Columbus found out America. It was there. But they wanted to find out for the trade and commerce purpose, for some exactly purpose. But they found out, and then later on we found that this civilization that was developed in USA and these foreigners that came into India had their distinctive role in the economic history of the India and America also. So the research is carried out with a curiosity to find new things. म्हणजे संशोधन उत्सुकतेपोटी पण केलं जातं. वास्को द गामा उत्सुकतेपोटी या ठिकाणी आला की त्याला केप ऑफ गुड होप टाउन पासून येणारा खुशकीचा मार्ग बंद झालेला होता. त्यावेळेला समुद्र मार्गाने भारतामध्ये व्यापार उद्यम करण्यासाठी येणं गरजेचं होतं म्हणून वास्को द गामा आला. कोलंबसला देखील त्या दृष्टिकोनातून गरजेचं होतं म्हणून त्याने वादळ वाऱ्यानं सहन केलं आणि त्या ठिकाणी तो संशोधन करायला गेला. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे संशोधन उत्सुकतेपोटी पण केलं जातं टू सर्व द सोसायटी फॉर सॉल्विंग देअर सोशल प्रॉब्लेम्स. इट्स अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. म्हणजे सामाजिक उपयुक्तता जाणून घेण्यासाठी संशोधन केलं जातं. आय हॅव डिस्कस द 10 डिफरंट पॉईंट्स अबाउट द रिसर्च. अँड कमिंग बॅक टू द इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट सम ऑफ द स्टुडंट्स अंडरटेक द रिसर्च विदाउट एनी एम, possibly because they are not able to think. They only think that I want to get a degree. Can they be a successful researchers? Yes, they can be. See, you begin in the life when you want to begin. The day when you begin, the research begins. काही विद्यार्थी असे असतात की जे विद्यार्थी संशोधन करतात परंतु त्यांना ते संशोधन का करतात ते कळत नाही. कारण त्यांना फक्त एक पदवी प्राप्त करायची असते म्हणून ते संशोधन करतात. रजिस्ट्रेशन झाले, नाव नोंदणी झाली म्हणून करत असतात. पण असेही विद्यार्थी चांगले संशोधक होऊ शकतात. केव्हा होऊ शकतात? ज्या वेळेला ते त्यांना प्रेरित करतील त्यांच्या संशोधनातून काहीतरी साध्य करण्यासाठी, त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने संशोधन करतील. आणि या संभाषणाच्या माध्यमातून मी आतापर्यंत जे काही महत्त्वाच्या बाबी बोललेल्या आहेत तर 3 महत्त्वाच्या मुद्द्यांना मी या ठिकाणी परामर्श आज घेतलेला आहे. म्हणजे 10 वेगवेगळे मुद्दे जे माझ्या आजच्या प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून, माझ्या एकंदरीत संशोधन पद्धतीच्या प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून होते. त्याच्यातले 3 महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी घेतलेले आहेत. 1, संशोधन म्हणजे काय. 2, संशोधनाचे उद्देश काय. आणि 3रा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संशोधनाच्या प्रेरणा काय असतात. आणि त्या माध्यमातून आपण संशोधनाला समजून घेत आहोत. अजून काही महत्त्वाचे मुद्दे राहिले ते म्हणजे संशोधनाचे महत्त्व, संशोधन पद्धती, योग्य संशोधन पद्धतीची गरज, संशोधनाचे प्रकार, समस्या सूत्रण, साहित्याचा आढावा, अभ्युपगम, अशा वेगवेगळ्या पद्धतींना आपण पुढच्या व्याख्यानांच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. टुडे इन दिस लेक्चर आय हॅव डेल्ट विथ सम ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट्स अँड दीज आर ओनली 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स. वन इज अबाउट व्हॉट इज रिसर्च,
conceptual framework of the research. I have dealt with the objectives of the research. I have also dealt with the motivational factors to do the research. But this is not enough. Some of the important points that will be discussed in the due course of time because of the time constraints are importance of the research. What is the importance of the research that has been carried out by the researchers? Maybe they are doing MPhil, they are doing their PG, they are doing their post-graduation, maybe they are doing their DLIT, they are doing their postdoc, they are doing whatnot. The major research project, minor research project. So what is the importance of the research? What is the research methodology? What is deductive methodology? What is inductive methodology? What is quantitative methodology? What is qualitative methodology? What is questionnaire? What is schedule? What is survey? What is what? That exactly will be discussed in due course of time. Need of choosing the appropriate research methodology is important to find out truth, to fulfill your objectives, and why we need to go further with the appropriate research methodology will be explained with the various subjects, and what is the applicable research proper methodology by me in the due course of time. I'll also be talking about the types of research, experimental research, and many other types of research. Qualitative research, quantitative research, what are they? I'll also be talking about the selection of the research problem. I'll also be talking about the literature review, and I'll also be talking about the hypothesis. And then this research methodology lectures series will be completed. I, Dr. Sandesh Wagh, Professor and Head Department of History, University of Mumbai, is delivering the lecture on research methodology, wherein I have discussed about in today's lecture about what is research, what are the motivational factors of the research, and why do we do the research. That are the important highlighting points for today. Thank you very much for listening to me very patiently, calmfully. I hope this presentation will be useful for PG, MPhil, PhD, DLIT, and those who are doing the study for the NET paper 1, unit 2, that is research aptitude of national eligibility test and the competitive examination. And here I am explaining everything to clear out all the conceptual frameworks of research and research methodology. With these few words, I am thankful to you. Thank you very much.